नमस्ते सगळ्यांना. मान्यवर जे आहेत, दळवी साहेब, देशमुख मॅडम, हळदणकर मॅडम आहे, कुबल मॅडम, मुकेश भाऊ आज आलेत, चांगलं दर्शन घेऊन आलेत. आता मुकेश इलेक्शनला भाऊ, पण उभे राहणार आपण आहे. आपण आता मुकेश भाऊचं दर्शन घेऊया, समजायचं रामाचं दर्शन झालं. हो हो. सर पूर्वी अशी प्रथा होती नाही का सर? आता प्रथा परत करूया ना आपण. हं, तुमचं दर्शन दाखवा म्हणजे लोक समजले बाबा राम आला. हो. सर चला तसं चला नेहमीच आपल्याला नवीन नवीन विषय घेऊन येतात आणि आपल्या ज्ञानात भर पाडतात. तसंच आज सरांनी झिबू सिम्बॉल हा विषय घेतला आहे. हे तिसरं काय चौथं लेक्चर असेल. तर सरांना मी विनंती करते, सर तुम्ही सुरुवात करावी. ठीक आहे. धन्यवाद मॅडम, तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो. आणि आपले सगळे मान्यवर आहेत, त्यामध्ये दळवी साहेब आहेत, आपले मुकेश भाऊ आहेत, कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत आणि इत्यादी सर्व मंडळी जी आहेत ती आपली सभासद आहेत. तर त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि या याच्यामध्ये आपल्याला आज कार्ड जी 21 झाली होती, तर आता मॅडम 22वा कार्ड आहे ना आता, तर 22वा कार्डापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर गेल्या वेळेला 21 कार्ड झालेली आहेत आणि त्या याच्यामध्ये आपण जी सिस्टम आहे आपली, तर त्या पद्धतीनेच आपण प्रत्येक कार्डावरती प्रश्न उत्तर, आणि तुम्हाला जर काही कळलं नसेल तर त्याच्याबद्दल जर तुमचा काही प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचं निवारण केलं जाईल. तर पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो, वेलकम करतो, सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्या विषयाला सुरुवात करूया. येत राहा, शिकत राहा, शिकत राहा तर ह्या शिकत राहा. कळलं का? ज्योतिष शिकून काही प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला, उलट आणखी चांगल्यापैकी उत्तम ज्योतिषी व्हायची संधी आपल्याला मिळेल. तर धन्यवाद पुन्हा एकदा. मुकेश भाऊ 22 नंबरचं, कुबल मॅडम 22 नंबरचं कार्ड आहे ना आपलं आता? होय होय 22 नंबर एनकरेजमेंट. हा हो, सर. एनकरेजमेंट. लावा. बघ आता हे 22 नंबरचं कार्ड लावलेली आहे. आता त्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मुळामध्ये तुम्हाला शब्द जो आहे तो कळला असेल, एनकरेजमेंट. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये प्रोत्साहन देणे. कळलं का? एखाद्या गोष्टीसाठी प्रोत्साहन देणे. आणि दुसरं म्हणजे भाग असा आहे की त्याच्यामधून आपण जर पाहिलं तर उत्तेजनात्मक काही गोष्टी ज्या असतात किंवा प्रोत्साहन करणं, त्याचा जो अंमल आहे तो लंग्ज वरती आहे. आणि त्याचं जे मून स्टोन, त्याचा जेम स्टोन आहे, मून स्टोन. त्याचं जे काही फ्रेंच नाव जे आहे, अवंडा, AHWANDAH अशा तऱ्हेचा आहे. आणि रंग जो आहे तो पिंकच सांगितलेला आहे. आता अशा याच्यामध्ये आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीमध्ये उत्तेजन येणं, किंवा त्या ठिकाणी जर समजा आपल्याला एखादी व्यक्ती आली शिक्षणासाठी, जर समजा काही आपल्याला प्राधान्य द्यायचं असेल किंवा त्याच्याबद्दल त्याला काही सांगायचं असेल तर त्याला तुम्हाला एनकरेज करायचं आहे. तर अशा तऱ्हेने तुम्हाला त्याला प्रोत्साहित करायचं आहे किंवा त्याला एक मानसिक बळ निर्माण करण्यासाठी म्हणून ह्या कार्डाचं जे सिम्बॉल आहे, म्हणजे ज्याची निशाणी आपण म्हणू, तर सिम्बॉलचा वापर करायचा आहे. आणि हे अतिशय सुरेख सिम्बॉल आहे की ज्याच्यामध्ये खरोखर जातकाच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी असतील की त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला प्रोत्साहन देणं, एखादं कार्य करताना, एखादा व्यवसाय करताना, एखादं शिक्षण घेताना किंवा एखादी नोकरी घेताना, परदेशी जाताना, ज्या ज्या गोष्टी आपण एखाद्या प्रोत्साहनामुळेच त्या ठिकाणी त्याचा आपल्याला उत्तेजित करणं, किंवा एखादी गोष्ट आपल्याला स्पिरिच्युअल लाईफ आहे आणि त्याच्यातून अंगामध्ये म्हणजे शरीरामध्ये एक स्पिरिट तयार होणं. आणि स्पिरिट हे जे असतं तर त्याच्याने ते काही मादक पदार्थ म्हणजे स्पिरिट नाहीये, तर ते दैवी स्पिरिट जे आहे ते तुमच्या अंगी असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अशाच वेळेला जातक तुमच्याकडे आल्यानंतर त्या जातकाला नेमकं काय हवंय हा एक पाठ झाला. आणि दुसरा भाग असा आहे की त्याने निवडलेलं कार्ड अशा तऱ्हेने आहे आणि त्याचा प्रश्न जो काही असेल तर त्या प्रश्नाला तुम्ही त्याला पाठिंबा द्या. आणि त्या पाठिंब्यामध्ये त्याला असं सांगा की निश्चितच तुझं आलेलं कार्ड अतिशय चांगलं आहे आणि त्या ह्याच्यातून तुला निश्चितच चांगल्यापैकी ग्रेस मिळेल, म्हणजे तुझ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्वीकारल्या जातील आणि तुला हा प्रोत्साहन पण त्याच्यातून चांगल्यापैकी मिळू शकेल. म्हणजे तू जे कार्य करशील त्या कार्यामध्ये तुला निश्चितच भरभराट लाभेल आणि त्या कार्यामध्ये तुझी सफलता निश्चितच तुला चांगल्यापैकी मिळू शकेल.
सफलता मिळेल अशा तऱ्हेचं जे हे आहे तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि त्या ह्याच्यातून जर आपण जर बघितलं तर पिंक कलरचा जो काही वापर आहे त्या ह्याच्यातून त्याचं जे काही ज्या काही त्याच्या अपेक्षा असतील तर त्या अपेक्षा पूर्ण होतील. त्याच्यामध्ये काही हे नाही. दुसऱ्याकडून त्या ह्याच्यामध्ये त्याला ऍप्रिशिएट केलं जाईल, म्हणजे त्याच्यातून पण त्याला प्रोत्साहन दिलं जाईल. कधी कधी एखादी व्यक्ती अमुक एका विषयामध्ये शिक्षण घेत असेल तर त्या शिक्षणामध्ये सुद्धा त्याला प्रगती होणे, त्याच्यापासून त्याचा विकास होणे, एखादी गोष्ट करण्यास भाग पाडणे, म्हणजे अंमलबजावणी नाही पण जबरदस्ती पण नाही, पण त्याला त्या ठिकाणी ती करावी लागेल अशा तऱ्हेचा भाग आहे. आणि त्याच्यातून त्याला निश्चितच आनंद प्राप्त होईल. या सगळ्या गोष्टीचा विषय जो आहे तो तुम्ही त्याला व्यवस्थितपणे सांगितला पाहिजे. आता याच्यामध्ये तुम्हाला आणखी काही हे करायचं आहे का, विचारायचं आहे तर विचारा. मग मी त्याच्यावरती तुम्हाला त्याचा फलादेश जो आहे तो सांगतो. त्या ह्याच्यामध्ये तुम्ही खरोखर एखादी गोष्ट हे करायची असेल तर पुन्हा सांगतो की त्याच्यामध्ये लंग्स, शरीरातला कुठला भाग आहे तर लंग्स आहे. त्याच्यावरती उपाय काय आहे तर मूनस्टोन नावाचा स्टोन आहे. आणि रंग जो आहे तो रंग पिंक कलर मध्ये अतिशय, ज्याला ईशान्य दिशेचा रंग म्हटला जातो, तर तशा तऱ्हेने त्या भावनात्मक जो रंग आहे तर त्याच्यावरती तुम्हाला चांगल्यापैकी यश मिळेल. आता जर काही तुम्हाला विचारायचं असेल तर विचारा, एकेकाने विचारा. प्रश्न विचारा कोणाचे असतील तर. सर याच्यामध्ये आपण कॅपॅसिटी त्याची किती आहे हे कसं हा. काय जाणून घेऊ शकतो? कपॅसिटी म्हणजे आलेली व्यक्तीला खरोखर काय करायचं आहे. आता कसं आहे की हे जे कार्ड आहे हे काय सांगतं की तुमच्या जीवनामध्ये निश्चितच त्या ठिकाणी एखादी कृपा आहे, ग्रेसफुल हा. आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे काही स्वीकाराल त्याच्यामध्ये अप्रिशिएशन मिळेल. म्हणजे ज्या काही गोष्टी तुम्ही स्वीकारणार आहात, म्हणजे त्यांचे प्रश्न असतील असं किंवा मला शिक्षणाचं हे शिकायचं आहे का, तर हो नक्की, यू आर अप्रिशिएटेड. कळलं का, असा भाग जो आहे. आणि इम्प्रूव्ह युअर सेल्फ, म्हणजे स्वतःची जी काही इम्प्रूव्हमेंट आहे ही तुम्हाला स्वतःच करावी लागेल. आणि तुमचा प्रश्न काय होता मॅडम, सांगा. नाही, माझा प्रश्न असा होता सर की कधी कधी अंगापेक्षा बोंगा जास्ती आपण जे असं म्हणतो, म्हणजे कपॅसिटी पेक्षा जास्ती तो स्वतःच्या अंगावर ओढवून घेतो आणि मग तो त्याच्यात असफल होतो ह्याला एखादा. ह्याला घेऊ नका, विवोला घेऊ नका. होय सर, होय. घेतलं तर काढू नका. हा हा मॅडम बोला, कंटिन्यू. हा, एखादा व्यक्ती आपल्या कपॅसिटी पेक्षा जास्ती कार्यभाग स्वतःच्या अंगावर घेतो आणि मग त्याच्यात तो अपयश येतो आणि तो म्हणतो मी तर एवढं केलं पण मला यश मिळालं नाही. तर आपण जे म्हणतो नाही मराठीमध्ये की अंगापेक्षा बोंगा जास्ती, नाही नाही तशी तसं होत तसं नाही नाही का? तसं नाही. नाही तसं नाही होत ना? नाही नाही तसं नाही होणार. एखादी हं. व्यक्ती आपल्याकडे प्रश्न घेऊन आली की मला अमुक एक कार्य करायचं आहे, तर त्या ठिकाणी त्याची कपॅसिटी आहे का, तर त्याला निश्चितच तिथून परमेश्वराची कृपा मिळेल आणि तो त्याच्यामध्ये कॅपेबल राहील. आणि तो आता कुठलं काम करणार हे त्याच्या स्वतःच्या हिमतीवरचा भाग जो आहे तो भाग हा, विचारणार. कळलं का, म्हणजे असं आहे. तो हिंमत खूप दाखवतो पण प्रत्यक्षात तो करू नाही शकत. असं घडणार नाही नाही ना नाही याच्या नाही बाबतीत? नाही. हे सिम्बॉल वापरल्यानंतर त्याच्या ज्या काही अपयश वगैरे जे असेल तर हां, ते हां. निघून जाईल. ओके, विवो ओके सर. कोण, रिमूव्ह करू नका, कारण 8 वाजता सर, येणारा माणूस. 1 मिनिट मी ह्याच्या बद्दल बोलू का? हा हा बोला बोला. मॅडम, हा. तर मॅडम ऐका ना, ह्याचा त्यांनी म्हणजे हे इंग्लिश मध्ये असं सांगितलं ना की आय ग्रेसफुली ऍक्सेप्ट ऑल ऑल. अप्रिसिएशन अँड क्रिटिक्स टू इम्प्रूव्ह मायसेल्फ. म्हणजे आपल्या स्वतःच्या मायसेल्फ म्हटलंय ना, हं. म्हणजे किंवा माझ्या प्रगतीसाठी मी सर्व टीका त्याच्याबरोबरच प्रशंसेचा पण आनंदाने किंवा कृपापूर्वक स्वीकार करेल. म्हणजे प्रशंसा केली तर आपल्याला छान वाटतंच, पण एखाद्याने आपल्यावर टीका जरी केली तरी त्या त्या दोन्ही गोष्टींचा म्हणजे ऍक्सेप्टन्स, म्हणजे मी स्वीकार हं. करून माझी प्रगती साधेल, असं या कार्डचं मिनिंग आहे. हा, म्हणजे नाही, नाही, त्याप्रमाणे मीनिंग ते आहे मॅडम. वापरायचं. हा 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 मीनिंग आहे, बरोबर आहे. हा हा पण हा एखादा स्वतःला म्हणजे काय म्हणतो, की हो मी हम्म आता एखादा जसा दमा पेशंट आहे, तो म्हणेल, की नाही हा मी एव्हरेस्ट चढून जातो. हा माझ्यात हिंमत आहे, पण शारीरिक क्षमता तेवढी राहत नाही हा किंवा त्याच्या क्षमतेपेक्षा तो जेव्हा जास्तीचा अंगावर घेतो, तर तसं हम्म. व्हायला नाही पाहिजे ना? हा, पण नाही ते नाही तसं नाही हा, बरोबर. हां, तसं त्यांनी नाही. विचारलेल्या प्रश्नावरती मॅडम आपल्याला उत्तर द्यायचं उत्तर आहे. द्यायचं, आणि बरोबर. हां. त्याची कपॅसिटी काय आहे ती त्याने ठरवायची आहे. पण त्याला यश मिळणार हे नक्की, दैवी कृपा असणार हे पण नक्की आहे हां. त्याच्यामध्ये. कारण येणारी व्यक्ती आपल्यासाठी तर अननोन असते की नाही. त्याची कॅपॅसिटी आपल्याला माहीत नसते. नाही शारीरिक मग तो क्षमता काय, तो जे काही, मानसिक नाही क्षमता काय. नाही ऐका,
त्याच्या हा हा कपॅसिटी प्रमाणे तो प्रश्न विचार. आता समजा एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली आणि हा ती 10वी पास 11वी पास झाल्यानंतर सांगितलं की मला पायलट बनायचंय, तर पुढचं हा शिक्षण हे तुला त्याच्यामध्ये यश मिळेल असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. अच्छा अच्छा हा हा. म्हणजे मनुष्य कधी 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 काय असतं, त्याची खिशात पैसे नसतात आणि नंतर म्हणतो मला घर मिळेल का, मला गाडी मिळेल हा का, पण पैसे आहेत तर गाडी मिळेल. घरासाठी पण आमच्याकडे लोक विचारतात. आम्ही सांगतो हा तुझी बजेट आहे का, तर बजेट प्रमाणे तू काम कर, हा त्याला प्रोत्साहन देतो आम्ही. हा तेच येस. आलं लक्षात सर आता. बरं. ओके नेक्स्ट थँक्यू कार्ड सर. लावा 23 नंबर. अं, बघा आता हे जे सिम्बॉल आहे, तर ह्या सिम्बॉल मध्ये काय दर्शवलेलं आहे तुम्हाला, की त्या ठिकाणी त्याचा कलर जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी पिंक कलर म्हणून सांगितलेला आहे. हे कार्ड काय आहे, सत्य कार्ड आहे, सच्चाई ज्याला आपण म्हणतो. कळलं की नाही, ट्रूथ. आणि अशा ह्या गोष्टीमध्ये आपण बघितलं, मेक माय सोल म्हणजे माझा आत्मा जो आहे तो त्या आत्म्याच्या याच्यातून खरोखर काही सिद्धी प्राप्त करू शकेल का, हा एक त्याच्यामध्ये भाग दाखवलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर अधिक प्रगत स्वरूपामध्ये त्याला जाण्याची इच्छा आहे, उत्क्रांती आहे. म्हणजे उत्क्रांती आणि विकास म्हणजे काय होतं की आपल्या जीवनामध्ये येणारे बदल हे त्यावरून पाहता येतात, किंवा त्याच्यातून परिवर्तन होणं या सुद्धा गोष्टी पाहता येतील. आणि दुसरा भाग असा आहे की त्याच्यामध्ये सत्यस्थिती जी असेल ती सत्यस्थिती आपल्या आत्मा जो आहे तो त्याच्यावरून नक्की करतो की खरोखर काय आहे. आणि अशा वेळेला मी त्याच्यामध्ये आनंदी आणि माझं फ्युचरची जर्नी जी आहे ती कशी असेल, तर निश्चितच तुझा जो पुढचा काळ आहे म्हणजे जर्नी जी पुढची आहे ती निश्चितच चांगल्यापैकी राहील आणि त्याच्यातून तुला कुठल्याही तऱ्हेची बाधा येणार नाही. आणि अशा वेळेला तुला काय काय करायला हवं, तर त्या ह्याच्यातून त्याचा जो काही विचार असेल त्या विचारातून त्याला जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी ऑब्सिडियन नावाचं जे क्रिस्टल आहे आणि ती एक बॉडी सिस्टम्स आहे, त्याच्यामध्ये एक गॅस टर्बोनेशन म्हणून जो भाग येतो तर तो त्याला सांगितलं की तुला काय होऊ शकतं. आणि त्याच्यावरती तुला जे बॉडीचे पार्ट दाखवतो ना, तर त्याच्यावरती यदा कदाचित आपण पहिल्या वेळेला अंगठा घेतला होता, पोट घेतलं होतं, रिब घेतल्या होत्या, तर छातीचं दुखणं आहे, हार्ट आहे, अशावरती त्याचा अंमल असतो. तसं ह्या ठिकाणी ह्याचा जो अंमल आहे तो तशा माध्यमातून सांगितलेला आहे. म्हणजे तिथे त्याचा जो आत्मा आहे तो निश्चितच चांगल्या ह्याच्याने प्रगती करेल आणि तो आनंदी राहील, सदा आनंदी राहील. आणि त्याच्यातून त्याचं जे काही फ्युचर म्हणजे भविष्याचा जो प्रवास आहे तो अतिशय चांगल्यापैकी जीवनामध्ये होऊ शकतो. अशा तऱ्हेचं हे कार्ड आहे. म्हणजे सत्य कार्ड त्याला आपण म्हणतो द ट्रूथ मेक्स आहे. कुबल मॅडम तुम्हाला काय बोलायचं बोला. नाही सर, सांगितलं की तुम्ही सगळे, म्हणजे त्या त्या सत्याचा म्हणजे मी स्वीकार केला, किंवा ज्या सत्यामुळे माझ्यात आत्मिक उन्नती झाली, त्यामुळे म्हणजे माझ्या भविष्यातील प्रवासाचा मी आनंद घेईन, असं असं ह्या कार्डचं मिनिंग आहे. आणि ते काय अनिका ते त्याचं जिबू कीवर्ड झालं ना. आणि मग तुम्ही बाकी ते सांगितलंच, कलर आहे पिंक, आणि ऑब्सिडियन ते त्याचं रत्न झालं. आणि हा. गॅस्ट्रोइंटेस्टिनल सिस्टम म्हणजे पचन संस्था येईल ना, पचन त्याच्यावर हा. येस. त्याच्यावर येस. ते कार्य करेल, म्हणजे हे येस. काय असं. म्हणजे समजा हा. एखादा जातक आपल्याला त्याची पचन संस्था समजा बिघडली आहे असं, हो. किंवा हो. असं आजारी आहे, पण आपल्याला कळतं ना म्हणजे काय एक्झॅक्ट झालं. किंवा डॉक्टर लोकांना तर अजून म्हणजे ते मेडिकल बरोबर हे पण हे करू शकतात, असं मला पण वाटतं ना. म्हणजे ही पण बरोबर. एक रेमेडी छान आहे ना. आता डॉक्टरांना तर चेक केल्यानंतर कळणारच ना की ह्याला काय आजार बरोबर. झालाय. मग ते हा. देऊन त्याच्याबरोबर अजून एक आपण काय म्हणायचं ह्याला, ह्या सिस्टमला काय म्हणतात बाबा? अपचन हा, जे नाही काही नाही, हे हा असतं. नाही नाही, ते झालं. पण हे हे हा. हे जे आपण कार्ड्स किंवा रेकी हे वापरतो ना, ह्याला एक काहीतरी वेगळं सिस्टम म्हणतात ना मेडिकल भाषेतच. हा, डिवाइन सायन्स आहे ना? नाही नाही नाही, अल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणायचं ना. हा, असं असं अल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणजे ते हा हा ऑबिस्टियन त्याचा जो हे हा आहे ना, हा हा हा. ऑबिस्टियन त्याचा जो क्रिस्टल आहे त्याचा वापर हम्म. होय शिंदे होय. साहेबांचा एक प्रश्न आहे, घेऊया आपण. हा, हो, घ्या शिंदे घ्या साहेब. घ्या. हा. सर सॉरी हा, मी काय म्हणतो की आता हा हे जे जे कार्ड आहे त्याचं जे म्हणजे सिम्बॉल आहे हं. तो पचन संस्थेवर कव्हर करतो, असर करतो का आपल्याला कव्हर अंमल करतो? अंमल अंमल करतो. अंमल अंमल, हा हा हा. आता हा. पचन संस्थेमध्ये कसं होतं, जठर पण येतं, लिव्हर पण येतं, हा. आणि त्या मोठी छोटी आतडी पण येतात. हो. एक्झॅक्टली पोटावर कव्हर करतं की फक्त जठरामध्ये होणाऱ्या प्रक्रियेवर अंमल करतोय?
नाही एक सगळ्या मिनिट सर, सगळ्या एक मिनिट. हा, बोला मी बोला बोलू का? बोला हा, बोला. हे ह्याचा अंमल शिंदे साहेब म्हणजे आपली अन्न नलिका आहे ना, अन्न येस. नलिकेपासनं छोट्या आतड्यांपर्यंत हा हा जो एक्झॅक्ट भाग येतो ना, त्याला हा. गॅस्ट्रोइंटेस्टिनल सिस्टम म्हणायचं. तेवढ्या थँक्यू मॅडम. भागावर कार्य हा करतो. हा हा, मग ते आता त्याच्यासाठी जर रत्न घ्यायचं तर नाव काय त्याचं? ऑब्सिडियन. अवश्य. ऑब्सिडियन. ऑब्सिडियन जे ऑप्सी आहे, ऑब्सिडियन. ऑब्सिडियन. OBSIDIAN. हा. ऑब्सिडियन ऑब्सिडियन. हे क्रिस्टल हा. फॅमिली आहे. हो हो. अच्छा अच्छा. शिंदे हा साहेब, म्हणजे ते आहे सर. ऑब्सिडियन हा जो आहे ना एक क्रिस्टल येतो आणि त्याच्यामध्ये हा ऑब्सिडियन मध्ये 3-4 रंग असतात. आता जसं हा की हा पिंक रंग सांगितलेला आहे याच्यामध्ये, तर हा 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 पिंक रंगाचा इफेक्ट जास्त असतो. ऑब्सिडियन नावाचं जे काही क्रिस्टल आहे त्याच्यामध्ये हा ब्ल्यू सुद्धा आहे, व्हाईट सुद्धा आहे, पिवळं सुद्धा आहे आणि हा पिंक हा सुद्धा आहे. तर पिंकचा हा. जास्तीत जास्त वापर करावा, म्हणजे जे काही प्रश्न अपचनाचे किंवा तत्सम काही सिस्टम मध्ये काही बिघाड असेल तर त्याकरता तुम्ही त्याचा वापर करू शकता. पण वापर कसा करायचा सर? म्हणजे काय काय म्हणजे अंगठी आपल्याजवळ ठेवायचं ते? माळ बनवा, गळ्यामध्ये लॉकेट बनवा. अच्छा. लॉकेट बनवा, अंगठी बनवा. आता बऱ्याचशा येस गोष्टी सर. कसं असतं की ज्यामध्ये आपण पहिली गोष्ट म्हणजे शिंदे साहेब तुम्हाला विचारलेला प्रश्न फार मजेशीर आहे. मी 2 वाक्य हा त्याच्याबद्दल जास्ती बोलतो. तर आपल्याला समजा ही जी विद्या आहे तर त्या विद्येमध्ये हा एखादी काही आपली दुःख असतील किंवा तत्सम काही त्रास असेल हा तर हा हा. हातामध्ये हे जे आपला जो पाम आहे ना, तर सर. पाम मध्ये ईश्वरी शक्ती प्रचंड प्रमाणामध्ये आहे. जसं की येस सर. आपण एखाद्या व्यक्तीला आशीर्वाद देतो, ब्लेसिंग करतो, तर त्याच्यातला येस जो सर. स्पर्श आहे तो तिथपर्यंत डिलिव्हर होतो. येस सर. हा, मग तसं आपल्याकडे टाळूवरती किंवा पाठीवरती थाप मारणे ह्या एक प्रकारचे आशीर्वाद आहेत. सर बहुतेक सर. शंकरानंद वगैरे जे काही फार मोठे योगी आहेत तर त्यांचं सर. ते कपाळावरती देत नाही, तर ते पाठीवरती थाप मारतात. म्हणजे पाठीवरती थाप मारल्यानंतर तुझा जो काही प्रगतीचा मार्ग जो आहे तो निश्चितच पूर्णपणे होईल. म्हणजे आपण येस म्हणतो सर. येस गॉड सर. ब्लेस यू. तर त्याप्रमाणे क्रिस्टलचं मेडिटेशन करतेवेळी तुम्हाला 2 हातामध्ये 2 क्रिस्टल जर हातात धरले आणि 5 मिनिटं 10 मिनिटं जसं तुमच्या अपेक्षेनुसार किंवा तुम्हाला जसं जमेल तसं जर तुम्ही मेडिटेशन केलं तर त्या क्रिस्टलची जी काही एनर्जी आहे ती एनर्जी सर. शरीरामध्ये तुमच्या आतमध्ये जाते आणि सर. त्याच्यापासून तुमचं दुःख जे असेल ते पर्टिक्युलर यंत्रणेवरती कार्य करते. हा पर्टिक्युलर यंत्रणेवरती ते कार्य करते आणि त्याच्यामध्ये जातकाचं दुःख निवारण होतं. हा हा, बरोबर सर. थँक्यू सर. येस. आता आणखी कोणाला काही विचारायचं आहे? सगळ्यांनी आपलं नेटवर्क बरोबर ठेवा, कारण मी लिंक लॉक केलेली आहे, थोड्या वेळाने उघडणार आहे. हा बोला. प्रश्न आहे कोणाचा अजून? नाही सर. सर ठीक मी आहे. विचारू? हा बोला ना, बोला. आता आपण सांगितलं की बा हातामध्ये ते हे ठेवून त्यांनी ध्यान वगैरे केलं तर ती एनर्जी त्याला मिळते. हो. ठीक आहे. पण मग हे त्यांनी केल्यानंतर तेच क्रिस्टल आपण दुसऱ्यासाठी वापरू शकतो का? नाही 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 दुसऱ्या नाही क्लायंटला? नाही 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 कसं आहे की नाही. पर्टिक्युलर त्या आपल्या जातकाला सांगायचं मॅडम हां, की हां. अशा तऱ्हेचं क्रिस्टल घेऊन ये आणि अशा तऱ्हेने तू मेडिटेशन कर, तर तुझी एनर्जी तुझ्यापाशीच राहील आणि तुला ह्या गोष्टीचा आता उपयोग करायचा आहे. आता कसं आहे मॅडम, साधारणतः मी आता क्रिस्टलचा क्लास घेईन तर हां. साधारणतः बाजारामध्ये तुम्ही बघितलं तर व्हेरायटी ऑफ क्रिस्टल्स जे आहेत ना ते तुम्हाला त्या ठिकाणी मुंबईला पाहायला मिळतील. मला वाटतं हं. जवळजवळ 2500 पद्धतीचे क्रिस्टल्स आहेत. अरे बापरे! हा, आणि त्या ह्याच्यामध्ये जे आपलं हे जे सायन्स आहे त्या ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं त्यांनी 88 कार्ड आहेत. मग त्या 88 कार्डावरती आपल्याला जे जे सुचवलेलं आहे तशा हां, प्रकारचं क्रिस्टल किंवा जेम स्टोन वापरला हां. तर चालेल. अच्छा. पण क्रिस्टल मध्ये बघा कसं आहे की एक तर क्रिस्टल जन्माला आलेलं आहे साधारणतः 10 लाख वर्ष 12 लाख वर्षापूर्वी आलेलं आहे. हो, हो. आणि तेच क्रिस्टल जे आहे ते जन्माला येतं त्यावेळेला एफोफोलाइट नावाचं एक क्रिस्टल आहे. ते मॅडम पावसाचा थेंब असतो ना, तर हां, पावसाचा थेंब हा जेव्हा एखाद्या खडकावरती पडतो त्याच्यामध्ये हां. तो जो जीव आहे तर त्याच्यातून तो विकसित होतो. म्हणजे बरोबर. यदा कदाचित तुम्ही जर शंख पाहिला किंवा तत्सम हो, त्याच्यामध्ये हो, पण हो. जीव निर्माण असतो, जीव निर्माण हो, हो. करतो, तर त्याचं ते काम आहे. मग एफोफोलाइट हे जे आहे ते मोठमोठे जे रॉक्स आहेत, डोंगर हां. आहेत, जसं तुम्ही औरंगाबादला गेलात तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला क्रिस्टल उपलब्ध आहेत. कळलं का? हो, हो. शिवाजीनगरला तिथे हं, हं. संभाजीनगरला. कळलं का? आहेत तिकडे.
येस. बरं, नेक्स्ट आणखी कोण आहे? 24वा कार्ड लावायचं आहे. आहे कोणाचा प्रश्न अजून? थोड्या वेळाकरता मी लिंक लॉक केले, मुकेश भाऊ नंतर तुम्ही उघडा, काय हरकत नाही. हो सर, हो. हा बोला, आणखी काही प्रश्न? नाही सर, लाव दुसरा. हा 24 लावा. बघा आता हे 24 नंबरचं जे कार्ड आहे त्याचं नाव काय आहे तर एक्सपान्शन, नाही का? होय. आता एक्सपान्शन जे आहे म्हणजे मुळात काय आहे तर एखाद्या गोष्टीची वाढ होणे त्याला एक्सपान्शन म्हणतो. आता त्या ह्याच्यामध्ये आता अंमल जो आहे तो शोल्डर वरती आहे. कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीच्या खांद्यावरती हात ठेवून असं सांगतोय, बाबा तू घाबरू नको, तुझ्या प्रगतीमध्ये कुठल्याही तऱ्हेचा अडथळा येणार नाही, हे एक प्रकारचं ब्लेसिंग असतं. म्हणून कधी कधी बऱ्याच लोकांना बघितलं आपण तर खांद्यावरती हात ठेवून सुद्धा त्याच्यामध्ये प्रगतीचा मार्ग सांगितला जातो. मग तशा त्याचं मनोधैर्य जे आहे ते वाढवलं जातं, असा भाग जो आहे तो त्या ह्याच्यामध्ये दिसतो आपल्याला. म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीच्या ह्याच्यामध्ये मोठे होणे, ज्याला आपण म्हणतो की कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये त्याला विद्वता प्राप्त होणे, त्याच्यामध्ये प्रगती होणे, तो नावलौकिक होणे, अशा तऱ्हेचा जो काही भाग आहे तो त्याच्यामध्ये सांगितलेला. त्याचा सोनेरी रंगाचा वापर जो आहे तो त्या ठिकाणी केला पाहिजे. दुसरी गोष्ट की अंबर नावाचं एक जेमस्टोन येतं. अंबर म्हणजे बघितलं तर आकाशाला अंबर म्हटलेलं आहे, कळलं का? मग त्याच्या तिथे तुम्हाला त्या हातात आता मी म्हणून त्याचं हे जे कीवर्ड आहे त्याच्यातून त्याचं जिबूचे ट्रान्सलेशन आहे त्याचं, आणि मग ते HAHTAHTAH आणि मी असा त्याचा जो वर्डिंग येतो पूर्णपणे. पण तरी सुद्धा हे कार्ड आपल्याला काय सांगतं की तुमच्या जीवनामध्ये डेफिनेटली एक्सपान्शन आहे. आता एक्सपान्शन कशाबद्दल होतं? जर समजा तुमच्याकडे एखादं जातक आलं आणि त्याने विचारलं की मला संतती होईल का, मी पुढची परीक्षा पास होईन का, हे सुद्धा एक एक्सपान्शन आहे. माझा व्यवसाय वाढेल का, माझ्या परिवारामध्ये वाढ होईल का, परिवारामध्ये भरभराट होईल का, असा जो अंमल याचा विचार केला जातो. तर त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच आपल्याला होकारार्थी म्हणून सांगायचं आहे. दुसरा भाग असा आहे की जेव्हा तुम्ही कार्डाचं स्प्रेड करणार आहात आणि कार्डाचा स्प्रेड केल्यानंतर तुम्ही जेव्हा कार्डाची निवड कराल तर त्यावेळेला नाही, जातकाने निवड केलेली असेल तर त्यावेळेला तुझा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे, तर तुझ्या जीवनामध्ये तुला विकास करायचा आहे का, किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तू जो काही व्यवसाय करत आहेस त्या व्यवसायामध्ये तुझा एखादा विस्तार करणे किंवा त्या ह्याच्यामध्ये वाढ करणे, असा भाग जो आहे तो आपण एक्सपान्शनच्या अंतर्गत बघितला जातो. म्हणजेच काय की ती व्यक्ती डेफिनेटली पुढे जाऊन त्या ह्याच्यामध्ये प्रमोट होईल किंवा त्याच्यातून त्याला निश्चितच चांगल्यापैकी यश मिळेल, असा भाग जो आहे तो त्यामध्ये सुचवलेला आहे. त्याचं जे मत आहे ते एक्सपान्शन म्हणून सांगितलेलं आहे. आता याच्यावरती आणखी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत की एक्सपान्शन अनेक ठिकाणी होतं. विस्तार ज्याला आपण म्हणतो, विस्तार. आता एखाद्या शेतीमध्ये विस्तार होणं, प्रॉपर्टीमध्ये विस्तार होणं, बुद्धीमध्ये विस्तार होणं, व्यवसायामध्ये विस्तार होणं, म्हणजे तिथे भरपूर हातपाय पसरणं, इन शॉर्ट तशा बाबतीमध्ये त्या ठिकाणी विस्तार आणि वाढ म्हणून सांगितलेली आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये विस्तार होणे असा भाग आहे. आणि सगळी आमंत्रणं जी आहेत, आव्हानं आहेत, तर रिक्लेम त्याला ते करू शकतो आणि त्या सगळ्या स्वतंत्र आयडिया ज्या आहेत, कल्पना आहेत, त्या कल्पनेमध्ये वाढ होणं. आता बघा, जेव्हा आपण एखादी कल्पना करतो, लॉजिक करतो किंवा एखादं संशोधन करतो किंवा त्या ठिकाणी एखादा शोध घेतो, त्या ठिकाणी निश्चितच हाती घेतलेलं कार्य हे तुमच्या विकासामध्ये परिपूर्ण होईल. तुम्ही त्यातून चांगल्यापैकी विस्तार करू शकाल. जसं आपण पाहतो हल्ली मोठमोठ्या कंपन्यांनी फार मोठं साम्राज्य उभं केलेलं आहे. मग त्या राज्याला सुद्धा, त्या देशाला सुद्धा, त्या राजाला सुद्धा एक विस्तार होईल का, अशा तऱ्हेचा भाग आहे. आपल्याकडे असं पण सांगितलेलं आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार करणे आपण एक प्रकारची वाढ करणे, त्याला मराठीमध्ये असं सांगितलेलं आहे. आलं लक्षात का? बोला. आणि अंबर हे जे काही रत्न आहे, अंबर बघितलं तर क्रिस्टलचं नाव आहे ते अंबर, आणि ते आपल्याला वाटतं अंबर म्हणजे हिंदी नाव आहे. तर बरीचशी नावं जी आहेत ती हिंदी याच्यामध्ये उपयोगात आलेली आहेत.
आणि त्याचं हे जे एंजल्स आहे तर ते एंजल्स सुद्धा तुम्हाला अंबर क्रिस्टल असेल, त्याचं क्रिस्टल जर हे वापरलं एंजल तर तुम्हाला चांगल्यापैकी फायदा होऊ शकतो. एंजल्स कार्ड मी घेईन त्यावेळेला एंजलची पूजा कशी करावी, एंजलच्या बद्दल काय निवड करावी ह्याबद्दल सगळी माहिती तुम्हाला दिली जाईल. बोला नेक्स्ट. काही प्रश्न? सर आपण हे जे क्रिस्टल्स वापरायला सांगतो त्याचा इफेक्ट किती दिवस राहतो मॅक्झिमम आणि मिनिमम? बघा असं आहे की ज्या वेळेला आपली इम्प्रुव्हमेंट होते, हा क्रिस्टल हे जे आहे ते नॅचरल ह्याच्यामध्ये असतं. कधी कधी हा आपल्या अंगात शरीरामध्ये जेव्हा निगेटिव्हिटी असते त्यावेळेला हा तुम्हाला ताबडतोब अंदाज येईल की त्या क्रिस्टलचा रंग जो आहे तो फेंट होत जातो. आणि हो ज्या वेळेला एखादी गोष्ट फेंट होते तर त्यावेळेला समजायचं की आपल्या शरीरामध्ये जी निगेटिव्हिटी होती ती त्याला इफेक्टेड झालेली आहे. मग त्यावेळेला तुम्ही त्याचं त्या क्रिस्टलचं रिप्लेसमेंट करू शकता आणि दुसरं नवीन घेऊ शकता. अच्छा आणि ओके अंबर सर क्रिस्टल जे आहे ते तुम्हाला निश्चितच पाहायला मिळेल चांगल्यापैकी. माझ्याकडे असेल तर मी तुम्हाला दाखवीन की कसं हे आहे अंबर. कळलं? ओके सर ओके थँक्यू सर. नेक्स्ट आणखी कोणाचा विचार? आहे प्रश्न कोणाचा अजून? बोला, असेल तर प्रश्न विचारा. सर एक मिनिट मी हा म्हणजे बोला बोला. हा विचारते म्हणजे काय मला काय म्हणायचं हे एक्सपान्शन म्हणजे असं वाढ किंवा विस्तार करायचा आहे का म्हणजे जातक आपल्याकडे आला म्हणजे त्याचं कशाच्या संदर्भात त्याचं हा. विजन मध्ये वाढ करायला किंवा त्याच्या आयडियाज क्रिएटिव्हिटी नॉलेज किंवा तो हा. एखादा काही बिझनेस करत असेल किंवा त्याचं काही प्रोफेशन असेल तर म्हणजे हो. ह्याच्यात मी वाढ करू का किंवा होईल का असं हो. त्यांनी विचारलं तरी पण आपण त्याला हे येस. देऊ शकतो कार्ड किंवा हो. हे अंबर क्रिस्टल पण वापर येस. असं पण येस. सांगू शकतो ना त्याला की सजेस्ट करू हा, शकता. बघा कसं आहे होय की होय मॅडम याच्यामध्ये ना आपण जर हम्म, समजा तुमच्याकडे एखादी व्यक्ती आलेली आहे आणि हम्म, तो कधी कधी लोक म्हणतात की मला काय केलं पाहिजे जेणेकरून हम्म, माझा त्याचा विस्तार होऊ शकेल त्या हम्म, गोष्टीचा. तर हम्म, तुम्हाला अंबर हे रेकमेंड केलं पाहिजे. आता होय तो म्हणे बाबा कुठे मिळेल अंबर, तर मग हम्म, अंबर क्रिस्टलच्या दुकानामध्ये मिळतं. हम्म, पण हम्म, त्याचं जे सिम्बॉल आणि ग्रॅटिट्यूड जो आहे तर हम्म, त्याच्यामध्ये फिंगर टिप्स जे असतात ना आपले त्या फिंगर हम्म, टिप्स वरती पण त्याचा अंबर आहे. फिंगर ओके टिप्स. हम्म, हा. हम्म, टिप्स जे आहे ना आता कसं असतं तुम्हाला सांगतो की आपल्याला जी हातावरची चक्र असतात ना मॅडम हम्म, तर हम्म, प्रत्येक बोटावरती आपण पामिस्ट्री जेव्हा शिकतो तर पामिस्ट्रीमध्ये चक्र आहे का शंख आहे असा विचार केला जातो. तसं होय त्याला टिप्स म्हटलेलं आहे. हम्म, कळलं का? मग त्या टिप्स वरती सुद्धा तुम्ही त्याचं विवेचन करू शकता की तुम्हाला त्याच्यातून प्रगती होईल का नाही होणार. म्हणून हम्म, काही वेळेला आम्ही जेव्हा पामिस्ट्री आता आपण शिकलो नाही तिथे पण हम्म, शिकू त्यावेळेला सांगू की चक्र आणि शंख ह्या दोन हम्म, गोष्टी आहेत का. तर चक्र हे जे आहे ते नारायणाकडे आहे. शंख सुद्धा जो आहे तो सुद्धा नारायणाकडे आहे. तर शंख म्हणजे एखादं ज्याला आपण म्हणतो की स्फूर्ती आणणे. हम्म, कळलं का. आणि चक्र जे असेल ना तर आपल्याला ते सहजपणे प्राप्त होणे असा भाग आहे त्याला सांगितलेला आहे. हम्म, असं आहे. ओके हम्म? होय ठीक आहे बघा अजून कोणाला काय विचारायचं असेल तर विचारा नाहीतर मग मुकेश भाऊ दुसरं कार्ड लावतील बघा दुसरं कार्ड जे आहे ते फेथ कार्ड आहे. लावू सर दुसरा? लावा 25 नंबर लावा काही विचारत नाही कोण. आता मी लिंक उघडली हा. हा हा फेथ. बघ आता हे फेथ कार्ड काय सांगतो एखाद्या गोष्टीचा विश्वास म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जीवनामध्ये विश्वास हा फार महत्वाचा असतो. एखाद्या जातकाच्या जीवनामध्ये एखादी गोष्ट होणे तर त्या विश्वास पात्र असणे ही गोष्ट त्याच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. मग अशा ह्या विश्वासपात्र व्यक्तीच्या जीवनामध्ये काय होईल तर त्या ठिकाणी आय हॅव टू सरेंडर माय सेल्फ असा भाग जो सांगितलेला आहे. आणि डिवाइन ग्रेटर जो आहे त्याला आपण म्हणतो डिवाइन सायन्स आणि फेथ हे जे आहे हे मुळातच ईश्वरीच्या माध्यमातलं आहे. म्हणून एखाद्या गोष्टीवरती मी विश्वास करू का विश्वास करू नको आणि श्रद्धा ठेवू का श्रद्धा ठेवू नको असा हा जो भाग आहे तो त्याच्यामध्ये सुचवलेला आहे. दुसरा भाग असा आहे की एखादी व्यक्ती जर समजा अडचणीत आलेली आहे तर त्याला कदाचित विश्वासघात झाला असेल तर तो तुम्हाला विचारेल की बरोबर आता हे कार्ड आलेलं आहे
तर मी विश्वास ठेवण्यासारखं कार्य करू का, तर तुम्ही ह्या कार्डावरून त्याला होकारार्थी सांगू शकता की हो, तू तुझ्या जीवनामध्ये जे काही काम करशील किंवा करणार आहे त्याच्यावरती श्रद्धा ठेव आणि विश्वास ठेव, तर तुझं कार्य जे आहे पूर्णपणे होईल. आणि आत्मविश्वास तुझा जो आहे तो ईश्वरी डिवाइन सायन्स, ज्याला पवित्र ज्ञान म्हणतो आपण, त्या पवित्र विज्ञानाकडे जास्तीत जास्त कल असू दे आणि विलिंगली तू तुझ्या ह्याच्यातून निश्चितच तुझी मनोइच्छा जी आहे, मनोकामना जी आहे ती पूर्ण होईल. हा अंधविश्वास नाहीये, ही श्रद्धा आहे. कळलं का? होय सर. हा. आता कुबल मॅडम तुम्हाला काय बोलायचं बोला, नो प्रॉब्लेम. नाही काय म्हणजे आता हे त्यांनी असं म्हटलंय ना, आय सरेंडर माय सेल्फ टू द डिवाइन क्रिएटर हु इज Yes. रिस्पॉन्सिबल फॉर माय वेल बिईंग फ्रॉम बरोबर. नाऊ ऑन. म्हणजे जो माझ्यासाठी जे जे चांगले आहे ते करतो आणि माझ्या संपूर्ण जबाबदाऱ्या पण घेतो, अशा त्या दैवी शक्तीला किंवा त्या क्रिएटर म्हणजे काय म्हणायचं आपण, दैवी शक्तीच ना, म्हणजे हायर सेल्फला हो मी हो पूर्णपणे शरणागत आहे किंवा नतमस्तक आहे. पण ही आपली श्रद्धा आहे का, हे त्यालाच म्हणजे ह्याचा उपयोग होईल की जो श्रद्धा ठेवतो. ही अंधश्रद्धा तर नक्कीच नाहीये, ही म्हणजे नाही. श्रद्धाच आहे, असंच त्यांना म्हणायचंय ना. म्हणजे कारण फेथ इज द फाउंडेशन ऑफ ट्रस्ट असं म्हणायचं ना त्यांना. दुसरा भाग असा आहे मॅडम की बऱ्याच हम्म, वेळेला आपल्याकडे प्रश्न येतात की हम्म, मी ह्या व्यक्तीशी विवाह माझा जमणार आहे, तर हा, मी त्याच्याबरोबर विवाह करू का, करू का? हा, असा जर प्रश्न असेल तर हम्म, त्यावेळेला सुद्धा तुम्हाला सांगू शकतो की बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या तुला हम्म, विश्वास ठेवूनच कराव्या लागतात. आणि बघा, हम्म, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये विवाह हा जो आहे, हा हम्म, विवाह एक विश्वासपात्र आणि विश्वास ठेवूनच करायचा असतो. तसा हा हम्म, विश्वासपात्र असणारी ही जी कार्ड आहेत तर त्याच्यावरती त्याचा वापर केला पाहिजे. आणि याच्यामध्ये सेक्रेट नावाचं क्रिस्टल आहे, होय. तर सेक्रेट नावाचं क्रिस्टल जे आहे तर ते वापरलं पाहिजे. आणि त्याचा रंग जो आहे तो येलो. आता सेट्रिन मुळातच पिवळं असतं, होय. कळलं का? आणि त्याचा जो अंमल आहे तो त्या ठिकाणी आपण छातीवरती विचार केलेला आहे आणि येलो रंग आहे, म्हणजे आपला जो चेस्ट आहे त्याच्यावरती त्याचा अंमल आहे. आता आपण जर विचार केला तर फेथ हे अंतर्मनापासून असतं की नाही मॅडम? होय. असतं ना. म्हणून आणि म्हणून एकच सेकंद मी बोलू का? म्हणजे तो बोला बोला. सिट्रिन तर आहेच आहे आणि त्यांनी त्याचा कलर पण म्हणजे येलो सांगितलाय ना. मग हा हो येलो हो कलर आपण गुरुला येस म्हणजे असं येस, गुरुचा म्हणजे मग करेक्ट दैवीच करेक्ट कलर झाला ना. म्हणजे तो करेक्ट तो करेक्ट. पण तुम्ही जास्तीत जास्त वापरू शकता. हे सिट्रिन तर वापराच म्हणजे, किंवा येलो कलर पण वापरला हो तरी पण म्हणजे चालेल ना, काही हो असं हो. या आता भाग असा आहे प्रॉब्लेमसाठी. मॅडम की पहिली गोष्ट म्हणजे आपण जर बघितलं तर गुरु हा जो ग्रह आहे तर त्याच्याबद्दल आपण विचार केला तर गुरु हा एक आपल्याला आपलं भाग्य उजळवून देणारा आहे, येस, येस. भाग्याकडे घेऊन जाणार आहे, ही आपली श्रद्धा आहे. कळलं का? आणि तो आपला विश्वास आहे की त्या विश्वास. ठिकाणी मी भक्ती भावनेने फेथफुल असून त्या ठिकाणी निश्चितच मला जातकात म्हणजे माझ्या जीवनामध्ये गुरु मला मदत करणारा आहे, म्हणजे ती फेथ आहे. कळलं का? आणि अशा ह्या फेथ वरती निश्चितच जातक जो आहे तो आपल्या जीवनामध्ये प्रगती करू शकेल. आणि विश्वास म्हणजे आपण ज्याला आपण म्हणतो की एखाद्या प्रवासाला जाणं आहे, एखाद्या ट्रेनमध्ये आपण बसतो किंवा एखाद्या गाडीमध्ये बसतो, ती एक श्रद्धा असते की मला हा तिथपर्यंत माझं जे काही डेस्टिनेशन असेल तिथपर्यंत तो मला सुखरूप नेईल. तर दॅट इज कॉल्ड द श्रद्धा आणि विश्वास. म्हणजे कुठलीही गोष्ट श्रद्धेशिवाय होत नाही. आता जसं की आता एवढे जण क्लासला आलेले आहेत तर त्यांचं सुद्धा फेथ आहे की बाबा इथे चांगलं आपल्याला शिकायला मिळेल किंवा हे जे सिम्बॉल आहेत त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळेल, ही एक फेथ आहे. ओके, एनीबडी? अतिशय मनमोकळेपणाने विचारू शकता तुम्ही, काही चिंता करू नका. हो सर, एक प्रश्न विचारू का मी तुम्हाला? बोला. हो सर, हे जे 25 नंबरचं जे कार्ड आहे तर फेथ असं म्हटलेलं आहे, तर ज्या मुलींचे विवाह जमत नाही किंवा फॉरेनची मुलं असतात तर त्या घाबरतात, हा मुलगा कसा असेल कसा नाही, अशा वेळेला या क्रिस्टलला आपण चार्ज करू शकतो का? हो, आता बघा क्रिस्टल तर डेफिनेटली आहेत, काय समजलंय, त्याच्यामध्ये काही वादच नाहीये, ते क्रिस्टल वापरायचं आहे. दुसरी गोष्ट की हे कार्ड जे सिम्बॉल ज्या व्यक्तीने आपल्याला प्रोड्यूस केलेला आहे तर त्या क्रिस्टल जे सिम्बॉलचं अतिशय महत्व आहे. म्हणजे सिम्बॉल वापरायला देणे
किंवा सिम्बॉल काढून त्याच्यावरती त्याला सांगणे की बाबा ही जी फ्रेम आहे ही तुझ्यापाशी ठेव, तर तुझा आत्मविश्वास आणि श्रद्धा तुझी वाढेल. गॉट इट? ओके. आणि हे किती दिवस करायचं सर? म्हणजे सकाळ संध्याकाळ की कसं नाही असतं? नाही, फक्त मेडिटेशन करतेवेळी तुम्ही एकांतामध्ये असाल त्यावेळेला मेडिटेशन करणं योग्य आहे. आणि सेट्रिन हा जो स्टोन आहे ना मॅडम, त्यात आपला ह्याचा लाडू असतो की नाही, त्याच्याप्रमाणे तो बुंदी नाहीये. 1 किलोला 300-400 रुपये. सर मधलं ऐकायला आलं नाही, तुमचं कटला होता. हा, सर असं आहे. सर तुमचा आवाज नाही आला मध्ये. काय म्हटलं सर तुम्ही? लाडू काय म्हटलं? असं आहे मॅडम की हे क्रिस्टल काही एवढं महाग नाही. जर तुम्ही होलसेल वाल्याकडे गेलात ना, तर त्या ठिकाणी एका लाडूच्या आकाराचा क्रिस्टल हा 300-400 रुपये किलो मध्ये मिळतो. कळलं का? ओके. काही महाग नाहीये. म्हणजे काही लोक आता काही काही गोष्टीला भरपूर पैसे घेतात आणि तशा तऱ्हेचा जो क्रिस्टल पण तुम्हाला 2 हातात 2 घेणं गरजेचंच आहे. सेट्रिन. ओके. कळलं ना? चालेल. ओके. आणि सेट्रिन हे अतिशय चांगल्यापैकी रिझल्ट ओरिएंटेड क्रिस्टल और जेमस्टोन आहे. त्याला म्हणजे जेमस्टोन मध्ये पण मिळतं आणि क्रिस्टल मध्ये पण मिळतं. सर याची झाड पण तयार करतात का हल्ली औरंगाबादला नाही वगैरे? फ्री नाही फ्री नाही, तयार औरंगाबादला अव्हेंच्युरियन फॅमिलीचं क्रिस्टल मिळतं. सेट्रिन हे अव्हेंच्युरियन फॅमिली मधलं नाही. ओके. देर आर नंबर ऑफ फॅमिलीज इन क्रिस्टल्स. ओके. मग ओरिजिनल कुठला घ्यायचा? सांगितलं तुम्हाला आता, हे जे सेट्रिन आपण सांगितलं तेच आहे. ओरिजिनल ओके. काय त्याच्यामध्ये कसं आहे, अव्हेंच्युरियन फॅमिली वेगळी आहे. रोज कॉर्ड्स आहेत, ग्रीन कॉर्ड्स आहेत, हे सगळ्या कॉर्ड्स फॅमिली मधले आहेत. अव्हेंच्युरियन आहेत, ग्रीन अव्हेंच्युरियन आहे, रोज कॉर्ड्स ही कॉर्ड्सची फॅमिली आहे. सेट्रिन ही एक फॅमिली आहे पण ती कॉर्ड्स मध्ये येत नाही. कळलं का ओके. मॅडम? थँक्यू सर. बरं, दुसरं कार्ड घ्यायचं आहे का आणखी विचारायचं आहे? पुढचं कार्ड काय सर आहे? एक विचारू? काय? हा बोला ना. सर आता धरून चाल की माझ्याकडे कार्ड नाहीये, तर आणि हा, माझ्याकडे एखादा जातक आला ज्याच्याकडे काही पत्रिका वगैरे नाहीये, तर ह्याचा वापर करून मी त्याला 1 ते 88 मधला एखादा नंबर सांग, असं जर मी सजेस्ट करू शकते तर ते चालतं का सर ह्याला? बघ आता जर समजा तसं ट्रायल केली तर तुम्ही 88 कार्डामधला एखादा नंबर सांगितला, कार्ड नाहीत. बघा, पहिली गोष्ट म्हणजे मॅडम लक्षात घ्या, आता तुम्ही कुंडली ज्योतिषी आहात तर तुम्हाला सॉफ्टवेअर किंवा तत्सम पत्रिका वाचण्यासाठी कागद तर हवा. होय. तर तसंच कार्ड ही तुमच्यापाशी असायला हवी, त्याच्याशिवाय तुम्ही झेरॉक्स काढणार नाही. होता उद्या मी तुम्हाला समजा हे पाठवलं फाईल PDF, तर त्याचं हां. झेरॉक्स काढून तुम्ही त्याच्यावरती आता पेपर देऊ शकता. असं काही नाही. अच्छा. हा, बरं, बरं. पेपर त्याला सांगू शकता बाबा याचं झेरॉक्स, पण कार्ड असणं गरजेचं आहे. ओके, ओके. बरं. आणि नंबर बाबतीमध्ये तर असं काही मला शिकवलेलं नाही, त्याच्याबद्दल मी तुम्हाला असं नाही सांगू शकत. अच्छा. बरं, हा, बरं. ओके सर. धन्यवाद. धन्यवाद. आता हे हॉलची जे कार्ड आहे, लावलं का मुकेश भाऊ? नाही सर, लावू दुसरा पुढचा लावू? हा लावा. गुगल मॅडम, पुढचं कार्ड कोणतं आहे बघा जरा. फ्लुइडिटी. फ्लुइडिटी, हा, तरलता. लावलं ना, लावलं त्यांनी. हा, लावलं लावलं. का? 26 होय. नंबरचं कार्ड आहे. हो. हा. याचा रंग जो आहे तो हिरवा रंग आहे. कळलं का? हिरवा रंग सांगितलेला आहे. आणि पॅरिडॉट नावाचं जे रत्न आहे, पॅरिडॉट हा क्रिस्टल फॅमिली मधला एक पार्ट आहे. आणि पॅरिडॉट जसं आपण ओपेल म्हणतो, ओपेल वेगळा एक ओपेल आहे, आणि जसा पन्ना म्हणतो तशा रंगाचं हे पॅरिडॉट नावाचं जे रत्न असतं त्याचा वापर केलेला आहे. पॅरिडॉट, आता पुन्हा विचारू नका, PERIDOT, पॅरिडॉट. कळलं का? आणि जिबू ट्रान्सलेशन त्याचं जे आहे ते एव्हियना असं सांगितलेलं आहे. एव्हियना. हं, दुसरा भाग असा आहे की गळ्यावरती त्याचा अंमल जास्ती आहे. कधी कधी तुम्ही पाहिलं असेल की बरेच लोक नेकलेस बनवतात. ऍक्च्युली नेकलेस मध्ये जो रत्न टाकतात तो पॅरिडॉटचाच असतो. आणि पॅरिडॉट हे रत्न जे आहे ते लिटिल ट्रान्सपरंट असतं. आणि काही वेळेला जेव्हा काही जे ज्योतिषी आहेत, जे लोक जिबू सिम्बॉल रीडर्स आहेत,
तर ते असं सुचवतात की तुम्हाला एखादं कार्य करायचं असेल, एखादं ऑडिशन द्यायचं असेल, फिल्म इंडस्ट्रीमध्ये हा भाग जास्ती चालतो. तर त्यावेळेला तुम्ही त्या पर्टिक्युलर कलरचा, त्याचा रंग दिलेला आहे ग्रीन कलरचा, कळलं का? मग तुम्हाला त्याच्यातून तरलता आपण ज्याला म्हणतो, तरलता म्हणजे मूळतः आपण काय सांगू शकतो मॅडम, त्या मराठीमध्ये तरलता म्हणतात. तरलता येईल ना, म्हणजे प्रवाहीपणा असं. हा. हं. कळलं का? म्हणजे ह्या पूर्ण ह्याचं असं त्यांनी सांगितलंय मिनिंग, की मी भूतकाळातील निराशाजनक गोष्टींना विसरून आता नवीन गोष्टींकडे आनंदाने पाहत आहे, असं. म्हणजे भूतकाळ विसरून तुम्ही पुढे चला, अवॉइड पास्ट अँड मूव्ह फॉरवर्ड असं. हा. हं, हं. एखादी गोष्ट जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये झाली असेल आणि त्या ठिकाणी जर त्याला तिथे जर फेवरेबल पाहिजे असेल काही गोष्ट, तर त्याला असं म्हटलेलं आहे की तरलता. आणि ती तरलता म्हणजे सुस्थितीमध्ये एखादी गोष्ट माझ्याकडून होईल का, ह्याच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचारतो, तर त्यावेळेला तुम्हाला प्रियोरिटीचा जो वापर आहे तो केला पाहिजे आणि करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय की कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही जर इन्व्हॉल्व झालात, तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यातून जे काही मिळणार आहे, तर ते जे मिळणार आहे तर ते तुम्हाला लाभेल का किंवा प्राप्त होईल का, याकरता म्हणून ह्याचा विचार केलेला आहे. 1 मिनिट मी बोलू का सर थोडंसं? हा, बोला हां. बोला. म्हणजे त्यांनी फ्लुइडिटी असं म्हणजे कसं वॉटर सारखं, म्हणजे पाण्यासारखं. हा, म्हणजे प्रवाह पाणी कसं प्रवाही राहणं प्रवाह म्हणजे कसं प्रवाह एखादा आपल्या आयुष्यात म्हणजे कोणाच्या जातकाच्या असा अघटित प्रसंग घडला असेल, तर त्यांचं म्हणणं आहे की तिथेच तुम्ही रेंगाळत नका बसू किंवा सारखं त्याच्याच अवतीभोवती नका राहू. पुढे म्हणजे फॉरवर्ड व्हा असं. म्हणजे पाणी पण कसं आपण जर साचवून ठेवलं, जरी आपण म्हणतो पाणी असं पवित्र आहे, अमकं आहे, तमकं, पण नदीचं पाणी आणि साठवलेलं म्हणजे पाणी ह्याच्यात कसा फरक आहे ना. तशा ह्यानी त्यांना असं म्हणायचं की मागचं सगळ्या की ज्या गोष्टी तुम्हाला डिसअपॉइंट करतात त्यांना विसरून तुम्ही पुढे ज्या तुमच्यासाठी छान छान गोष्टी आहेत, म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत, त्यांचा स्वीकार करा असं म्हणता येईल ना. हा हा दुसरा काय भाग आहे मॅडम माहितीये हा का, हा की जल आणि हा त्यामध्ये आपण बघितलं तर जेव्हा सर्वतोमुख चक्र शिकलो आपण, तर येस. त्यावेळेला जल हा जो भाग आहे, तर हम्म. तमिळमध्ये जललू म्हणतात किंवा त्या जलद. ठिकाणी क्रुएल भाषेमध्ये सुद्धा जललू म्हणतात. म्हणजे जे प्रवाहात असलेलं पाणी, होय. बघा, संचित पाणी वेगळं आहे, येस तर येस. ते तलावाचं असतं. तर ते जे आहे ते नीर आहे. हो ना. नीर हा जो भाग आहे, तर नाडी आपण जेव्हा शिकलो होतो ना, तर त्यावेळेला शिकलो. त्याच्यामध्ये मग त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच तरलता जी आहे ते वाहत्या पाण्याबद्दल आपण विचार करतो आणि तुमचं जे फ्लड आहे, ज्याला आपण म्हणतो की तिथून तो प्रवास करण्याचा मार्ग आहे, त्याला तरलता म्हणून फ्लुइडिटी म्हणून सांगितलेलं आहे. फ्लुइडिटी फ्लुइडिटी फ्लुइडिटी. हा. आणि म्हणून त्या ठिकाणी एखादी व्यवसाय करणं, अर्थशास्त्र करणं, गुंतवणूक करणं, मालमत्ता खरेदी करणं किंवा विक्री करणं, त्याच्यातला फ्लो वाढवणं किंवा विकत घेणं किंवा विकणं, हा सुद्धा एक प्रकारचा ज्याला आपण म्हणतो की फ्लोच आहे, तरलता आहे. मग अशा तऱ्हेने आपल्याला विचार करायचा असतो. येस. बोला. होय, बरोबर आहे ना. आता कोणाला काय विचारायचं असेल तर विचारा. मागच्या काळामध्ये जर डिसअपॉइंटेड झालेलो असेल, तरी सुद्धा तुम्हाला पुढच्या जीवनामध्ये निश्चितच संधी चांगली मिळेल असं सांगायला पाहिजे. हो, पण ती संधी तेव्हाच मिळेल ना, की तुम्ही त्या भूतकाळातनं असं बाहेर यायला हवं ना. म्हणजे येस येस म्हणून येस तर त्यांनी ते फ्लुइडिटी असं त्याचं मिनिंग दिलं ना. हे आविना येस हे तर येस आपलं जीभू कीवर्ड झालं, पण ऍक्च्युअल मिनिंग फ्लुइडिटी म्हणजे मराठीतनं प्रवाहीपणा म्हणजे पाण्यासारखं राहा, एका ठिकाणी थांबून नका राहू असं. तुम्हाला जर तुमची प्रगती साधायची असेल तर पुढे पुढे जात राहायचं असं. असंच ना म्हणजे. हा हो हो. दुसरीकडे नीर आणि जल होय त्याच्यातला जो होय. भाग आहे ना मॅडम, तर बरोबर आहे. त्याच्यातला जल म्हणजे साठवलेलं, नीर म्हणजे वाहतं, असं आहे. होय होय. कळलं का? आणि त्या ह्याच्यामध्ये एंजल्सचा पण वापर जेव्हा आपण करतो, जेव्हा ब्लेसिंग जर हवं असेल, तर त्या ठिकाणी विजिबल इमेज जी आहे, तर ती इमेज जी आहे ती वापरली पाहिजे, जी आपल्याला दिसेल. स्वाती मॅडम, राऊत मॅडम, बोला.
सर जरा जेम्सटोन परत एकदा सांगा ना सर, कुठलं वापरायचं? पेरिडॉट. पेरिडॉट पेरिडॉट. PERIDOT पेरिडॉट. तुमच्या ओके ऑफिसच्या सर, बाजूला थँक्यू. मिळतो का? मॅडम तुमचं ऑफिस आहे ना त्याच्या जवळ आहे. हो 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 सर. अख्खी पूर्णपणे केअर आहे, पाहिजे तेवढं मटेरियल तुम्हाला मिळेल, सगळे पेशंट पाहता येतील. बरं दुसरा भाग परत सांगतो, एक मिनिट ऐका. एखाद्या व्यक्तीला लाईमलाईट मध्ये यायचं असेल त्यावेळेला तुम्ही पॅरिडॉटचा रंगाचा कंठामध्ये असणारा जो साधारणतः आपला जे बोर येतं ना, मोठं बोर, मोठं अहमदाबादी बोर, त्या आकाराचा जर समजा तुम्ही घेऊन गळ्यामध्ये बांधला तरी सुद्धा त्याचं लॉकेट बनवलं किंवा नेकलेस बनवलं तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा उपयोग हा निश्चित होऊ शकतो. आलं लक्षात? म्हणून त्या ठिकाणी एखादं जेम किंवा हे क्रिस्टल फॅमिली मधलंच पॅरिडॉट आहे. इट्स अ पॅरिडॉट, इट्स नॉट अ क्रिस्टल. सॉरी, इट्स अ क्रिस्टल, इट्स नॉट अ जेम. गॉट इट? राऊत मॅडम. हो सर, हो सर, थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. पण आणखी कोणाला सर विचारायचं एक आहे? प्रश्न. बोला 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 बोला, काय हरकत नाही, नो प्रॉब्लेम. बोला. सर आपण जसं जेम्स वापरताना म्हणतो की मार्केश बाधकस जे आहेत त्याचे रत्न वापरायचे नाहीत, तर हे उपरत्नांविषयी पण लागू होतं का? एक बघा, शंका. पहिली गोष्ट म्हणजे नाही हरकत आहे, तुमची शंका अतिशय चांगली आहे आणि लोकांना कळेल असा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे बाधक हा जो पार्ट आहे ना आपल्या कुंडलीतला, हा केपी मध्ये आलेला आहे. बाधक, बाधकेश. आता जर अख्खी ओके. 12 घराची कुंडली 2 मार्केश आले, 2 बाधकेश आले, तर राहिलं काय मग कुंडलीमध्ये? एक अष्टमेश आला, एक षष्टेश आला, एक 12वं स्थान आलं, म्हणजे त्यातले 4 आणि 3 7 गेले, राहिले 7. मग 7 स्थानावरतीच काय फक्त आपली कुंडली चालते का? तर नाही, तसं नसतं. मारक स्थानामध्ये असणारा ग्रह सुद्धा आपल्या जीवनामध्ये भरभराट करतो. तुम्हाला स्पेशली, आता आपला विषय थोडा वेगळा आहे, पण तरी सुद्धा कोणतं लग्न आहे त्यावेळेला तुम्ही त्याचा विचार करा की तो मार्केश आहे का. मार्केश हा जो भाग आहे तो फार पहिल्यापासून आलेला आहे आणि बाधकेश हा या लोकांनी ठरवलेला आहे, तो काही मी कधी शिकलो नाही. आय एम सॉरी. बाधकेश. बरं, आता तुमचा प्रश्न आहे 6, 8, 12. तर याच्यामध्ये हा जेम नसल्यामुळे तिथे 6, 8, 12चा विचार करता येणार नाही. इट्स अ क्रिस्टल फॅमिली. अगेन आय रिपीट, इट्स अ क्रिस्टल फॅमिली, इट्स नॉट अ जेम फॅमिली. आपल्याकडे जेम जे आहेत ते वेगळे आहेत आणि क्रिस्टल वेगळे आहे. ओके. ओके सर, थँक्यू सर. थँक्यू. बरं, आता आणखी कोणाला? आहे प्रश्न आहे कोणाचा अजून? नाही सर, घेऊ पुढचा कार्ड. हा, पुढचं कार्ड घ्या. फॉरगिव्हनेस आहे ना? काय ना? हा मॅडम, फॉरगिव्हनेस. हो सर फॉरगिव्हनेस हे काय हा, लावलं बरोबर. ना. एखादी गोष्ट जातकाच्या जीवनामध्ये घडली असेल तर त्यावेळेला जातकाने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे किंवा त्या व्यक्तीला माफ करणे. माफीमध्ये जो आनंद आहे, फॉरगिव्ह, एखादी गोष्ट झालं गेलं विसरून जा आपण मराठीमध्ये म्हणतो, त्याप्रमाणे फॉरगिव्हनेसचा त्याचा अर्थ सांगितलेला आहे. क्षमा, क्षमाशीलता, क्षमा आणि क्षमाशीलता जे काही वर्णन केलेलं आहे तर त्याला फॉरगिव्हनेस म्हटलेलं आहे. आणि एखादी गोष्ट रिलीज करणे त्याला सुद्धा भाग आहे. आणि त्यामध्ये जातकाच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न चुकीचे उद्भवलेले असतील, काही लोकांनी त्याचं काही दुखावलेलं असेल मन किंवा आर्थिक नुकसान केलं असेल तर त्याला पूर्णपणे आपण क्षमा करा आणि परमेश्वरावरती विश्वास ठेवा, अशा तऱ्हेचं हे कार्ड आपल्याला सांगतं. आणि त्या ह्याच्यातून याचा रंग जो आहे तो निळ्या रंगाचा वापर करावा. निळा रंग हा आकाशाचा रंग आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी निळे निळे अंबरके असा जो भाग आहे तो त्याच्यातून तो पाहिला जातो. म्हणून त्या ठिकाणी आसमान म्हणजे ज्याला आपण म्हणतो आकाश, तिथे परमेश्वराचं वास्तव्य आहे हे जगातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. म्हणून क्षमा करणे, त्यापासून मुक्त होणे आणि एखाद्या गोष्टीपासून छुटकारा पावणे. छुटकारा म्हणजे त्यातून एखादा व्याप आहे. कधी कधी बघा असं असतं की आपल्याला दुःख होतं, आपली माणसं सोडून जातात, तर तो पण एक छुटकारा आहे आणि त्याचा छातीवरती त्याचा अंमल आहे
आणि टॉर्कोइज म्हणून नावाचं जे क्रिस्टल आहे, तर ते जे सांगतो तुम्हाला, इराणमध्ये टॉर्कोइज जो आहे तो आपल्याला जेमस्टोन मिळतो. पण ती जी क्रिस्टलची जी फॅमिली, जसं तुम्हाला सांगतो सलमानच्या हातामध्ये जो हे घातलेला आहे पिरोजा, तो तशा पद्धतीचा पिरोजा म्हणजे टॉर्कोइज सांगितलेला आहे. तर त्याचा वापर तो करायचा आहे आणि छातीवरती त्याचा अंमल आहे. बऱ्याचशा संकटातून जातकाला बाहेर निघून एखादं दुःख विसरणे किंवा माफ करणे अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो ह्या कार्डामध्ये आणि ह्या सिम्बॉल मध्ये सांगितलेला आहे. कळलं? आणि त्याच्यामध्ये अनका जिबू ट्रान्सलेशन त्याला ANKA असा जो आहे आणि निळ रंगाचं होत असतं, हे वापरा. तुम्हाला निश्चित त्याच्यामध्ये कल्पना आहे की पिरोजा तुम्ही जेव्हा वापरता तो कलर कुठला असतो, तो स्काय कलर असतो, म्हणजे निळ्या आकाशाचा रंग असतो. कळलं? बोला, आणखी काही विचारायचं आहे? क्षमा तुम्हाला कळलेली आहे. फॉर्ग्युनेस रंग ब्ल्यू आहे आणि एखादी गोष्ट रिलीज करणे, मागील गोष्टींचा विसर करणे, म्हणजे घडलेल्या गोष्टींचा विसर करणे. आता हा भाग असा आहे की जो हुआ वो अच्छा हुआ असा जेव्हा आपण विचार करतो तर त्याला हे कार्ड सहमत आहे. आता तुमची क्युरिओसिटी, तुमची चौकशी, तुम्हाला काय विचारायचं असेल तर सांगा. बरं, आता दुसरा एक रिपीट भाग करतो तुम्हाला की आता आपण उल्लेख केला नाही, जर एखाद्या व्यक्तीला जर हिलिंग द्यायचं असेल आणि हील करणं म्हणजे उपचार करणं, तर तुम्हाला हे कार्डाचं सिम्बॉल जर तुम्ही वापरून त्याच्यावरती त्या व्यक्तीचं नाव आणि जर त्याचा उल्लेख किंवा त्याला काय हवं तर ते जर तुम्ही आमंत्रित केलं तर निश्चितच त्याला हिलिंग म्हणून म्हटलेलं आहे. आमंत्रित करणं म्हणजे काय की एखाद्याचं दुःख निवारण करण्यासाठी प्रार्थना करणे. आपण माहितीये देवाला पण प्रार्थना करतो, त्याला देवाचं नाव घेतो, आमंत्रण देतो त्याला. कळलं का? आलं का लक्षात? तुम्हाला याच्याबद्दल आणखी काही बोलायचं आहे? बोला बोला, काय प्रश्न असतील तर बोला. तर सगळे शांत बसलेत. सर एक विचारू का? हम्म. असे बरेचसे लोक असतात त्यांच्या घरात एखादी मानसिक रुग्ण असतो, तो सत्पेशे मध्ये गेलेला असतो, मग त्याच्याकरता घरातल्या लोकांनी कार्ड वापरलं चालतं का त्या रुग्णाचं ठेवायचं कार्ड? नाही, ऐका. आता हा प्रश्न असा आहे की तुमच्याकडे एखादी व्यक्ती आली, समजा घरातली आहे असं पण समजा, आणि त्याचं दुःख त्याला सारखं सतावत असेल. कधी कधी काय असतं माहितीये का, काही वेळेला आपल्याशी काही वाईट गोष्टी घडल्या जातात, त्याला फॉर्ग्युनेस म्हटलेलं आहे, म्हणजे विसरून जा. कळलं? खाया पिया कुठे ग्लास थोडा बाराना अशा पण गोष्टी होतात. मग तशाच प्रकारे जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असं काही घडलं असेल तर आपण म्हणतो त्याला विसरून जा बाबा. आणि असं विसरण्याची अनेक दुःख जातकाच्या जीवनामध्ये येणार म्हणजे येणारच आणि येतातच असा भाग त्याच्यामध्ये दर्शवलेला आहे. तर त्याकरता तुमचं म्हणणं असेल की एखादी गोष्ट रिलीज करणे म्हणजे मागील भूमिका रिलीज करणे. हा कुबल मॅडम बरोबर आहे ना? होय, बरोबर आहे. म्हणजे रिलीज करणे. मागच्या भूतकाळातील सर्व निराशाजनक म्हणजे असं काही घडलं असेल तुमच्याकडं, म्हणजे की जे तुम्ही सहन पण करू शकत नाही किंवा एखाद्याने तुम्हाला हर्ट केलं असेल तर ते पण तुम्ही माफ करा आणि पुढे म्हणजे पुढे चला. चला. हा, कारण पुढे ते चला. आणि फक्त मनात नका साठवून ठेवू असं, कारण मग आपलीच प्रगती खुंटणार ना आपण ते जर मनात साठवून ठेवलं तर अशा एक्झॅक्टली हा. हा, बोला. एखाद्या व्यक्तीचं कुणी नुकसान केलं, आर्थिक, काही शारीरिक, मानसिक किंवा इतर प्रकारचं, तर एखादी व्यक्ती सूडबुद्धीने जर वागू लागली किंवा वागायचा प्रयत्न करत असेल, त्याला नियंत्रणात आणण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो का? नाही, आता बघा असं आहे की पर्सनल जेव्हा तुमच्याशी एखादी व्यक्ती असं वागली असेल तर आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये अशा व्यक्ती येतात, तर त्यांना तुम्ही बरोबर ठेवलं तर तुमचं दुःख जास्ती वाढतं. वाक्य बरोबर लक्षात ठेवा. कळलं का? दुःख बरोबर घेऊन कधीही जायचं नाही. आपण दुःखात राहतो, आपण आनंद शोधण्याच्या मागे जायचं असतं, आनंद स्वीकारायचा असतो. तर आता तुमचं म्हणणं असतं की एखाद्या व्यक्तीने आपलं नुकसान केलेलं आहे असं तुमचं म्हणणं आहे का? हो. हा, मग जर नुकसान केलं असेल तर ते नुकसान जाऊ द्या आणि तुम्ही तुमचा मार्ग निवडा, स्वतंत्र मार्ग निवडा आणि त्याच्यातून त्याला विसरून जा. ज्या म्हणजे काही त्याची गोष्टी. हा, काय म्हणता?
त्याची काउन्सिलिंग करायची की तू असं वागू नकोस, तू आता विसरून जा आणि त्याला नवीन काउन्सिलिंग करण्यापेक्षा बघा, नॉट द क्वेश्चन ऑफ काउन्सिलिंग, यू फॉरगेट इट. जे काही झालं असेल तुमच्या बाबतीमध्ये त्याला काउन्सिलिंग करण्यामध्ये काही अर्थ नाहीये. ओके. तो सुधारणार नाही, तुम्ही सुधारायला पाहिजे. म्हणजे सर मी बोलू आपल्याला का? हा हा, एक बोला. मिनिट. हा ऐका ना, हे कोण बोलतायत ह्यांचं नाव नाही मला माहिती. जे सर कोणी बोलत आहात ना तुम्ही, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय ना की तुमचं कोणीतरी पैशाच्या बाबतीत किंवा असं काही नुकसान केलं तर ते नुकसान तर तुमचं ऑलरेडी झालंच आहे. तर मग Yes. आपण मोठ्या मनाने हे बघा, नुकसान झालेलं तर भरून येणार नाही. मग सूडबुद्धीने केलं तर आपलेच कर्म निगेटिव्ह अजून वाढणार की नाही. हो हो त्याच्यापेक्षा हो. त्याला तुम्ही विसरून जा, म्हणजे काय व्हॉट एव्हर झालं असं समजायचं की आपलं काहीतरी ऋण होतं ते क्लिअर झालं, म्हणजे झालं असं समजायचं. म्हणजे एक आपला मनाचा दिलदारपणा दाखवणे म्हणजे फॉरगिव्हनेस. म्हणजे कसं, जेव्हा आपण उदार मन होईल आपलं तेव्हाच आपण एखाद्याला माफ करू शकतो ना, नाही तर सामान्य व्यक्ती नाही करणार ना. हे असंच म्हणजे तू मला असं केलं मी तुला असं करणार असं नाही. तर हे कार्ड आपण स्वतः, म्हणजे समजा मला कोणी फसवलंय तर मी वापरणार हे कार्ड, आणि जास्तीत जास्त त्या निळ्या रंगाचा पण मी उपयोग करणार, कारण निळा रंग हा शांतीचा पण आहे ना. किंवा सरांनी ते जेम्स स्टोन पण सांगितलं ना, टुर्कोइज म्हणजे फिरोजा. मग त्याचं ते तुम्ही त्याचं एंजल वापरा, किंवा त्याचं ब्रेसलेट मिळतं किंवा त्याची माळ पण मिळते, काही पण. म्हणजे जेणेकरून आपल्या प्रगतीसाठी आपण दुसऱ्यांना माफ करायचं. आपण ते जर ते निगेटिव्ह आपण लक्षात ठेव, म्हणजे तुम्ही बघा ना, आतापर्यंतचा तुमचा अनुभव असेल ना, आपण जर एखाद्याची वाईट गोष्ट लक्षात ठेवली तर आपण आपलीच प्रगती थांबवणार की नाही. हा येस. हा थँक्यू. म्हणजे ते आलेल्या व्यक्तीला उदारमतवादी आणि त्याचं मत परिवर्तन करणे. त्यांचं नाही, आपलं. म्हणजे आता अच्छा. तुम्ही आपल्या, ओके. तुम्ही काय म्हणताय की तुमचं नुकसान झालं तर आपण हो, आपलं, हो. आणि जर असा जातक आला तर आपण त्याला जातकाला सांगायचं की तू माफ येस. कर असं. हा ओके. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. थँक्यू. सर एक विचारू का अजून? हा, बोला ना. आजच्या कंडिशनला नवरा बायकोचं पटत नाही, घटस्फोटावर जर प्रकरण येतात आणि त्याच्यातलं कोणीतरी जाणून बुजून कोणाला तरी त्रास देतो. लेडीज पण त्रास देऊ शकते की जेंट्स बी त्रास देऊ शकतो. पण ज्याला त्याच्यापासून मोकळं व्हायचंय त्याने हा कार्ड वापरला तर त्याच्यावरती इफेक्ट होईल का दुसऱ्यावरती? नाही नाही, बघा, पहिली गोष्ट कारण बरेच तुम्हाला वेळेला लक्षात घ्या. घटस्फोटच होत नाही, 10 वर्ष केसेस चालू एक होत्या. एक एक मी सांगतो. हे दैवी शास्त्र आहे. आपण विवाहबद्ध होतो हे निसर्गाच्या मुळे होतो. तर तिकडे जर अशी तक्रार आली तर त्या तक्रारीला तुम्हाला समझोता करणं हा एक पहिला मार्ग आहे. वैवाहिक जीवनातील तक्रारी अनेक प्रकारच्या असू शकतात, असमाधान असू शकतं, बरेचसे आर्थिक सामाजिक वैयक्तिक प्रश्न असू शकतात. तर त्याच्यावरती ह्या कार्डाचा हे, आणि तुम्ही जे विचारताय वैवाहिक जीवनाचा, तर तो नाही. जर एखाद्या पत्नीने किंवा पतीने जर चूक केली असेल आणि तो आपल्याला त्रास देत असेल तर त्यापेक्षा मौन बाळगणं आणि त्या गोष्टीला लक्षात न ठेवणं ह्याचा अर्थ आहे की त्या ठिकाणी फॉरगिव्ह ओके. यू हॅव फॉरगिव्ह म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्षमा करा. कसं असतं, बऱ्याच वेळेला माघार घेणं, तुम्हाला माहिती आहे श्रीकृष्णाचं एक नाव होतं रणछोड दास. म्हणजे भगवंतासारखा हम्म. एक व्यक्ती सुद्धा जर याच्यातून मैदानातून माघार घेतो, याचा अर्थ श्रीकृष्णाला कळलं असेल की त्या ठिकाणी मला आता माघार घेणं गरजेचं आहे. तसंच माघार घेणं किंवा तत्सम याच्यातून डिस्कंटिन्यू करणं त्याला फॉरगिव्हनेस म्हटलेलं आहे. एखादा परिचय जास्ती लांबत ठेवायचा नाही किंवा एखादा कलह. बोला. सर Yes, असं ma'am. पण म्हणता येईल ना, म्हणजे फॉरगिव्हनेस ही काय हा कमजोरपणा नाहीये ना. ते नाही ते नाही. असं म्हणजे आपण आता तुम्ही हे रणछोड दास म्हटलं ना, ते मला खूप म्हणजे अगदी बरोबर उदाहरण वाटलं. म्हणजे की आपण एखाद्याला माफ करतो म्हणजे आपला तो काही कमीपणा नाही, उलट तो उदार मतवादीपणा झाला ना. लक्षात ठेवून तरी काय करणार ना, म्हणजे त्याच्यापेक्षा बरोबर. विसरा आणि मोकळे व्हा ना असं. आणि येस सर. आपण तसं म्हणजे आता ह्यांनी जो प्रश्न विचारला ना, म्हणजे समजा दोन काय बरोबर पेअर बरोबर मध्ये हो. असं होत असेल तर, हो. मग एखाद्याने जर इतका मोठा दृष्टिकोन ठेवला तर ऑटोमॅटिक मला वाटतं दुसऱ्यावर पण काहीतरी परिणाम होईल ना. असं भांडण टंडण करण्यापेक्षा एकाने माफ केलं की दुसरा ऑटोमॅटिक हे होऊ शकेल ना, काहीतरी मतपरिवर्तन होऊ शकतं, म्हणजे मे येस बी. नक्की नक्की मॅडम. बघा, माघार घेणं म्हणजे कमीपणा घेणं असं नाही, नाही 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 तेच. समजूतदारपणा आहे. होय होय समजूतदारपणा, होय होय. समजूतदार, आणि त्याच्यामध्ये सगळं श्रेय दडलेलं असतं. येस येस येस. Yes. बोला, कोण बोलताय? रमेश शिंदे. धन्यवाद बोला सर. साहेब, बोला बोला. शिंदे साहेब.
सर सर हा थोडस सॉरी, मी माफी मागतो. पण हे जे तुम्ही पहिलेपासून कन्सेप्ट सांगितले ना, माफ हा करणं किंवा दुर्लक्ष करणं की ते बरोबर आहे, या काळाचे आहे. पण रणछोड दास जी जे भगवंतानी नाव त्याला पडलेलं आहे हा आणि त्यांनी स्वीकारलेलं आहे, तर त्याला हे हो. माझ्या म्हणजे त्याच्यामध्ये काय वेट अँड वॉच. मग त्यांनी त्यांनी नंतर सुरुवात केली ना. माघार का घेतली की तुझं तिथे त्याला घेऊन गेलेलं आहे मरणाच्या इथे. हो वेट अँड वॉच. त्यांनी माफ नाही केलेलं आहे. काल यवनला त्यांनी माफ नाही केलंय त्याला, त्याच्या नाही, मग हातात कारण गुरु. याच्यामध्ये माफी नाही, फॉरगिव्ह. हा, कारण म्हणजे नाही फॉरगिव्ह नाही केले त्यांनी म्हणजे रणछोड दास इथे फिट बसत असं मला वाटतं. कारण का त्यांनी जो प्रकार केलेला आहे त्यांनी हे केले की तू रणरंगावर पळतो, कारण त्याच्या मृत्यू त्याच्या हातात नव्हता. तू वेट अँड वॉच की त्याला आणून त्याचा मृत्यूजवळ उभं केलंय त्यांनी माफ नाही केलंय. म्हणून मी मला कन्फ्युज झालोय. संधीची वाट बघत होते. हा, कारण त्यांना त्या ऋषींजवळ आणून त्याला मारायचं होतं ना, त्यामुळे एक्झॅक्टली माफ नाही केलं त्यांनी खेचून आणलंय. पण त्याला वाटलं की हा भिवून पळतोय, म्हणून त्यांनी रणछोड दास बोललो. हा हा, नाही काय माहितीये काय, माफ नाही केलं ना त्याचं. तर मी बोलू का? हा बोला काय बोलायचं बोला. तर साधारण या काळचा असंच एक अर्थ काढावा की जसं आपण आपल्या एखाद्या ऍक्सिडेंट मध्ये पाय गेला समजा, पाय गेला म्हणून ही भावना ठेवून जर लंगडत राहिलो तर आयुष्यभर लंगडत राहू. तर माझा पाय होता आणून कृत्रिम पाय लावून आपण पुढे चालना करतोच ना शेवटी, मागचं विसरून. म्हणजे कुबडी घेण्यापेक्षा आपण कृत्रिम पाय घेऊन चालायची तयारी मनाची ठेवली तर मग पुढे आपण चालू शकतो. पण कार्डाचं दळवी साहेब काय माहितीये का, आता कार्डाचा प्रॉब्लेम असा आहे की फॉर्ग्युनेस हा त्याचा कीवर्ड आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट आली तर त्या ठिकाणी आपल्यावरती अन्याय अत्याचार होतो, तो आता तात्कालिक टेम्पररी त्याला त्या ठिकाणी उपयोगात आणा. हा, म्हणजे एखादी घटना घडलेली आहे, नेमकं त्याच वेळेला त्याला उपयोगात आणा आणि विसरून जा. त्याच वेळेला त्याच्यावरती तिथे उपद्व्याप करत बसू नका. कळलं? हा, त्या घटनेला विसरून जाते. म्हणून त्यावेळेला रणछोड दासची भूमिका जी आहे तर श्रीकृष्णाने स्वीकारली की आता विसरलं पाहिजे, नंतर आपण बदला घेऊ, तो वेगळा आहे. म्हणजे वेट अँड वॉच असा भाग आहे. नंतर तुपले कुलकर्णी मॅडम बोला. हा सर, कार्डाची माहिती देताना सर तुम्ही सुरुवातीला हिलिंगचं जे सांगितलं ना सर, ते समजलं नाही मला. हा, हिलिंग मध्ये असं आहे मॅडम की एखादा कार्डाचा सिम्बॉल हा समजा तुम्ही प्रत्यक्ष तुमच्याकडे ठेवला. आता हिलिंग करताना 2 पार्ट आहेत. आता जसं की तुम्ही कल्याणला राहता किंवा डोंबिवलीला राहता किंवा मानपूरला राहता, तर तुमच्या जवळचं स्टेशन किंवा एखादं मंदिर हे तुमच्या दृष्टीमध्ये असतं आणि ते तुम्हाला रिमाइंड होतं किंवा मला ही गोष्ट आहे. तर ती गोष्ट डिलिव्हर करणे, एखादी गोष्ट, तर त्याला ती डिलिव्हर करताना ती उपचार पद्धतीने डिलिव्हर करावी. म्हणजे उदाहरणार्थ हे जे सिम्बॉल आहे, हे सिम्बॉल तुम्ही त्याला उपायांसाठी किंवा त्याच्या उपचारासाठी तुम्ही त्या सिम्बॉलचा वापर करून, आता लोकांनी काय केलेलं आहे की बऱ्याच वेळेला आपण हिलिंग शिकतो तर ते हिलिंग म्हणजे पर्टिक्युलर एखादं चक्र किंवा यंत्र काढा असा त्याचा उद्देश नाहीये. तुम्ही डोळे मिटून जरी हे चिन्ह तुमच्या स्मरणामध्ये असेल तर ते तुम्ही डिलिव्हर करा. दॅट इज कॉल्ड हिलिंग. उपचारासाठी वापरणे. व्यक्तीनं आपल्या समजा एखाद्या व्यक्तीने आपल्याला दुखवलंय आणि आपल्या मनाला ते खूप लागलंय, तर आपण मेडिटेशन करताना किंवा ध्यानधारणा करताना हे जर चिन्ह आपल्या नजरेसमोर आणलं तरी सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो का? हो, तरी होऊ शकतो. पण आता भाग असा आहे की कार्ड काय सांगतं की तुम्ही विसरून जा. कार्ड काय सांगतं की तुम्ही विसरून जा, म्हणजे त्याला फॉरगिव्ह करा, क्षमा करा. मदत करण्यासाठी हे आपण चिन्ह वापरू शकतो का, असं मला म्हणायचं. नाही, मदत कसली येणार? एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीशी तंटा करते आणि ती आपल्याकडे तक्रार घेऊन आलेली आहे, तर त्यावेळेला तुम्ही सांगा की बाबा तू आता हे विसरून जा, पुढे जाऊ नको, नंतर काय करायचं ते कर. पण आत्ताच्या क्षणी तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये तशी भूमिका करू नका. काही वेळेला घेऊ नको. काही वेळेला माघार घेणं हे हिताचं असतं. माघार घेणं हे हिताचं असतं. थोडक्यात म्हणजे क्षमा करा आणि मुक्त व्हा. ते पण आहे आणि माघार घेणं. प्रेझेंट पोझिशन मध्ये तुम्ही माघार घेणे, इन शॉर्ट. वर्तमान परिस्थितीमध्ये तुम्ही माघार घेणे आणि फॉरगिव्ह करणे.
म्हणजे त्याला बरं. क्षमा करा, टेम्पररी करा किंवा नंतर करा किंवा नंतर डाव ठेवा, नंतर युद्ध करा, दॅट इज डिफरंट. पण अच्छा. आत्ता सध्या तू तिथे माघार घे आणि त्याला फॉरगिव्ह दे, म्हणजे त्याला तिथे हे करून टाक, विसरून जा. अच्छा. हे काय क्षमाशील राहा. हा, सहनशील, क्षमाशील राहा ना थोडक्यात म्हणजे. क्षमाशीलता, येस, हम्म. क्षमाशीलता. धन्यवाद सर. बरं. आता दुसरं फॉर्टिट्यूडचं जे कार्ड आहे ते लावा. किती नंबर कार्ड आहे? 28 नंबर. आता वेळ कमी राहिलाय. 28 हा, 28 लास्ट कार्ड घेऊया. हा, आता हे कार्ड आलेलं आहे. हा, ओना ना काय? ओना, नोना. नोना नोना. एचा लुप्त होतो, नोना ऍक्च्युली त्याचं हे आहे मॅडम. ए जो आहे ना तो सायलेंट होतो. होय होय. काय झालं? बर. आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर याचा खरा अर्थ जो आहे तो आहे मनोधैर्य. धैर्य आणि मनोधैर्य. कळलं? धैर्य आणि मनोधैर्य. कुठल्याही गोष्टीचं कार्य करताना तुमचं हे जे आहे ते बिघडवू नका. म्हणजे त्याच्यातून तुमचं मनोधैर्य वाढवा किंवा त्याच्यातून तुम्हाला ते मनोधैर्य मिळेल. याचा जो क्रिस्टल आहे तो सुद्धा पॅरिडॉटच आहे आणि स्टमक वरती त्याचा अंमल आहे. स्टमक म्हणजे नाभी जवळचा परिसर. कळलं का? आणि रंग जो आहे तो लाल आहे. आलं लक्षात? नोना, हे शब्द लुप्त होतो, नोना आहे करा. फिजिकल बॉडी जी आहे ती स्टमक आहे, पॅरिडॉट त्याचं रत्न आहे. आणि याच्यावरती आता आपण जर विचार केला तर एखादी व्यक्ती जर आपल्याकडे आलेली आहे आणि तिला धाडस होत नाही, मन जर प्रचलित असेल किंवा तसं मन साथ देत नसेल, मनाच्या बाबतीमध्ये कॉन्फिडन्स वाढवायचा असेल मानसिक, तर त्या ठिकाणी तुम्हाला ह्या कार्डाचा सिम्बॉल एक तर त्याच्याकडे दिला पाहिजे किंवा हिलिंग केलं पाहिजे, तर त्याचं मनोधैर्य वाढेल. बऱ्याच वेळेला अनेक लोक ना 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 म्हणतात, मला हे होणार नाही, मला ते होणार नाही, अशा गोष्टीमध्ये मनुष्य माघार घेतो. तर अशा वेळेला तुम्हाला हे कार्ड जे आहे तो सिम्बॉल पर्टिक्युलरली तुम्हाला वापरता आला पाहिजे. त्याचा रंग जो आहे तो लाल रंग आहे त्याचा. कळलं का? आणि पुढे जाऊन त्याचे जे मोमेंट आहे आणि ती प्रोग्रेस मध्ये त्याला हे होणार आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचे अडथळे मागून येत असतील तर त्याचा निवारण निश्चित होणार. आणि अडथळ्याशिवाय तुमचं धैर्य वाढणार पण नाही. जेव्हा एखादी गोष्ट सरळ मिळत असते त्यावेळेला आपल्याला धैर्याचा किंवा मनोधैर्याचा वापर करता येत नाही. पण अडथळे जेव्हा येतात त्याच वेळेला आपल्याला मनोधैर्याचा वापर करायला लागतो. त्यावेळेला तुमच्या मदतीसाठी हा सिम्बॉल जो आहे तो तुम्हाला उपयोगी पडेल आणि त्याच्यातून तुम्ही तो पर्टिक्युलर रत्न आणि त्याचा अंमल पोटावरती आहे आणि रत्न जे आहे ते पॅरिडॉटच आहे, हे विसरून चालणार नाही. आता ह्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. तर कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. आणखी त्याच्यामध्ये धैर्य, मनोधैर्य आलं का लक्षात? बोला. काही कोण बोलतच नाही. सर विचारू का? हा, विचारा ना. हा, आता मुलांची एक्झाम चालू आहे. अशा वेळेला परीक्षेचा एखादा पेपर त्यांना जड जाण्याची शक्यता वाटते. भीती, मानसिक भीती येत असलं बरोबर तरी आहे, बरोबर अशा आहे. दिवशी त्यांनी कार्ड जवळ ठेवून त्याचं थोडंसं हिलिंग केलं, आई हा, वडिलांनी केलं तरी, तर ते हा. फायदेशीर होईल का? का त्याला सगळं झालेला अभ्यास पण वेळेवरती आठवत नाही, असंही आता होतं. सांगतो बघा, पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही परीक्षेला जाते वेळी माणसाचं मनोधैर्य पाहिजे. आता तो तिथे त्या ठिकाणी पेपर लिहिल किंवा कवायत करेल, कृती करेल किंवा आणखी इत्यादी गोष्टीमध्ये त्याला ट्रायल असेल, आर्मी असेल, डिफेन्स असेल, तर त्याचं मनोधैर्य जे आहे ते वाढणं गरजेचं आहे. आणि धैर्य त्याच्याकडे, धैर्यामध्ये दोन भाग आहेत. एखाद्या गोष्टीमध्ये धाडस दाखवणं आणि धाडस वाढवणं हा पण एक भाग त्याच्यामध्ये येतो. कधी कधी काही घाबरट लोक असतात, त्या लोकांना कॅपेबल नसतं, कॅपॅसिटी नसते, ते कॅपेबल होत नाहीत. एखादी गुंतवणूक करायची आहे, एखाद्या वेळेला विवाह करायचा आहे, तर त्याचं मन तयार होत नाही. मन तयार न होणे हा सुद्धा त्याच्यातला एक भाग आहे. आणि मनोधैर्य वाढवणं
मानसिक अवस्था आपल्याकडे जर व्यवस्थित नसेल, त्याचा उपयोगी ग्रह जो आहे तो आहे मंगळ. म्हणजे मंगळ जर माणसाचा कमकुवत असेल तर मनुष्य त्या धाडसाने तो ते कार्य करत नाही, तर त्याला ते मनोबळ वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. तर त्यावेळेला तुम्हाला हा जो सिम्बॉल आहे तो तिथे उपयोगात आणला पाहिजे. कुबल मॅडम, तुम्हाला काय बोलायचं बोला. धन्यवाद सर. बरोबर सांगितलं ना सर. नाही म्हणजे आणखी काही तुम्हाला सुचेल तर तुम्ही सांगा. बरं, आता वेळ झालेला आहे, आपल्याला निघायचं आहे. मुकेश भाऊंचा पण क्लास आहे, तर हे 28 नंबरचं काढणं शेवटचं आहे. शिंदे साहेब गेले का तुम्ही? शिंदे साहेब आहे सर, आहे सर. हा, मग आता सर त्या ह्याच्यामध्ये बोला. क्रिस्टल मुंबईला कुठे मिळतं सर? काही कळू शकेल पत्ता तुमच्याकडून प्लीज? क्रिस्टल तुम्ही कुठे राहता साहेब? सर मी पनवेलला. पनवेलला मग व्हीटी स्टेशनला जा, तिथे पाहिजे तेवढे क्रिस्टल आहेत. ओके, थँक्यू सर. थँक्यू. सर मला कुठे मिळेल? मी इथे राहते दादरला. मग दादरला क्राफर मार्केटला मिळेल. कॉफर मार्केटला? ओके. कॉर्पोर मार्केटच्या बाहेरच्या बाजूला पार्किंग लॉट आहे, त्याच्या बाजूला मिळेल तिथे. सीताराम बिल्डिंग सांगा. सीताराम बिल्डिंग फार फेमस आहे, 100 वर्षाच्या वरती झाली तिला. लकी स्टोन. लकी स्टोर. सीताराम आता रामाचा महिमा चालू आहे, सीताराम त्याच्यामध्ये जोडा. सीताराम बिल्डिंग. कोरलेली असतात का त्या स्टोनवर? सर बोला. हा, त्यांना सांगा जास्तीत जास्त लकी स्टोन नाव आहे त्याचं, आणि एकदमच फेमस पाहिजे असेल पीके वाईन शॉपच्या एकदम बाजूला. होलसेल दुकान. तर पीके वाईन शॉप फेमस आहे तिथे. येस. बर, आता आणखी आता आपण हे घेऊया, अभिप्राय घेऊया. आणि काय वाटतं? सर एक मिनिट, परत एकदा सांगा ना. लकी काय सांगितलं मॅडम? स्टोअरचं नाव आहे लकी स्टोन. लकी स्टोर आणि पीके वाईन शॉपच्या बाजूला. बस. क्रॉफर्डचं सांगताय का हे? थँक्यू. हो, क्राफर मार्केट. ओके. आता काही कोणाला बोलायचं असेल कार्ड काढा मुकेश भाऊ. आता आपण त्यांचा अभिप्राय काय असेल तो घेऊ. बोला. सॉरी सर, मी जरा आउट होऊ का प्लीज? ठीक आहे, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू. गुड नाईट सर. बोला, कोणाला काही बोलायचं आहे? मध्ये रेकॉर्डिंग नाही मिळणार का सर? कारण खूप छान माहिती दिली. रेकॉर्डिंग आता नाही, बघू नंतर. हळवणकर मॅडम नाही आहेत का? नाही येत आज मॅडम, बहुतेक दिसल्या तर नाहीये. आले नसतील. सर मी बोलू? बोला सर. नेहमीप्रमाणेच आपला आजचा क्लास देखील अतिशय सर्वांग सुंदर आणि सर्व परिपूर्ण, ज्यामध्ये ज्ञानामृतामध्ये अजून दररोज वाढ होत चालली आणि आमच्यामध्ये पण आता उत्सुकता निर्माण होत चालली. त्याचप्रमाणे अनेक जसं धनुष्य भात्यामध्ये अनेक प्रकारचे बाण असतात, तसे आता आमच्याकडे नवीन शास्त्ररूपी बाण तुम्ही आम्हाला दिलेत. त्याचा फक्त योग्य वापर कसा करावा हे हळूहळू आम्ही शिकतोय. आणि खरंच सर्व अंगाने वृद्धी होते ज्ञानामध्ये आणि अनुभवामध्ये सुद्धा. कारण काही गोष्टीची उकल फक्त चर्चा केल्याने तुमच्या मार्गदर्शनाखाली त्याचे होऊ शकते, याची आम्हाला पूर्ण खात्री आलेली आहे. त्याबद्दल शतशः धन्यवाद सर. आभारी आहे. थँक्यू. बरं, चव्हाण मॅडम तुम्हाला काय बोलायचं? हा सर, अतिशय उत्कृष्ट क्लास झालाय. मला नाही वाटत असा क्लास कुठे होईल, आणि मराठीमध्ये ते पण. आणि कुबल मॅडमनी पण अशी छान साथ देत आहेत, तर एकदम उत्कृष्ट. म्हणजे तंतोतंत माहिती मिळते आणि रेमेडीज साठी खरोखरच शास्त्र अत्यंत उपयुक्त आहे. तर सुंदर झाला क्लास सर. माहिती पण तुम्ही मस्त छान सांगितली एकदम. तर थँक्यू सर, थँक्यू. धन्यवाद. सर एक उपाय म्हणून सुद्धा हा एक चांगला शास्त्र आहे. नवीनच काहीतरी आपण आम्हाला देत आहे. तर खरोखरच जसं आता चव्हाण मॅडम सुद्धा म्हणाल्या की लेक्चर तर तुमचे सगळे छान असतात, आणि मी तुम्हाला नेहमी म्हणतो की तुम्ही एखादा क्लू देत असता.
तर तुमच्याकडनं नेहमी असं काहीतरी शिकायला मिळतं, नवीन नवीन ऐकायला मिळतं आणि त्याच्यामुळे ज्ञान वाढतो खरा. आता झिबो सिम्बॉल हा आपल्यासाठी सगळ्यांसाठी नवीनच आहे, परंतु या चिन्हामुळे सुद्धा काही त्याचा उपयोग होऊ शकतो आपण उपायांच्या दृष्टीने. नुसता उपाय म्हणजे तर शारीरिक उपाय सुद्धा त्याच्यामध्ये होऊ शकतात आजारपणामध्ये. तसे वेगवेगळे याचे उपयोग आहेत. त्याच्यामध्ये काही रत्नांचा आपल्याला जसा क्रिस्टलचा उपयोग करता येऊ शकतोय. तर सर खरोखरच एक वेगळाच विषय तुम्ही आमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेलात. तर सगळ्यांच्या वतीने सर मी खरोखर एकदा आपले आभार मानतो सगळ्यांच्या वतीने. ધન્યવાદ ધન્યવાદ ધન્યવાદ. સુબલ સર મેડમ. મારે પણ બોલવું છે કંઈક. हा बोलो बोलो. गीता मॅडम, तुम्ही सांगितला की मराठीमध्ये हे असं चांगला क्लास आहे, पण मी सांगते तुम्हाला का मराठी नाही, गुजराती, हिंदी हा 2 सब्जेक्ट, 2 हे आहे लँग्वेज, त्याच्यामध्ये पण एवढा चांगला क्लास झाला नसेल ते आज हे सरांचे क्लास आहे. थँक्यू सर. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण सर. जय श्री कृष्ण. बरं, पुढे आणखी काय तुम्हाला अभिप्राय द्यायचा आहे? बोलायचं आहे कोणाला? तर शेवट करतो मॅडम. सर मी बोलू का? हा बोला ना, बोला. बघा मी ह्या ग्रुपला जोडून आज जवळजवळ 15-20 दिवस जास्त लेक्चर ऐकलं असेल. तो इतके सुंदर लेक्चर झाले सर की मला एक पण लेक्चर बुडं असं वाटत नाही काही काम असलं तर. आणि माझ्या ज्ञानात एवढी भर मला ते युट्यूब वगैरे सुद्धा मिळणार नाही, एवढी छान भर देत आहे सर. काय कसं काय योग जुळून आला मला तुमच्याशी कनेक्टेड, परमेश्वराची कृपा. धन्यवाद सर. अशीच कृपा सदैव राहो. एवढं धन्यवाद धन्यवाद अधिक धन्यवाद. चित्रकूट. थँक्यू. बरं, आता कुबल मॅडम समारोप करा. ते पण माझाच आता गोंधळ झालाय. आपण आज मुकेश भाऊ थोडं मला हे करा ना मदत. आपण माईक म्यूट झाला तुमचा. हॅलो हॅलो बोला ना. मी काय म्हटलं, आपण किती नंबरच्या कार्ड्स पासून सुरुवात केली? हा हा, एक 22 पासून सुरू केला मॅडम. 22 ना काय? मागच्या वेळेस आपले किती 21 झाले होते ना, बरोबर आहे ना? 22 म्हणजे एनकरेजमेंट पासून सुरू केलं ना. हा हो हो. तर ते मग आता मी कार्डचं काही परत नाव नाही सांगत, फक्त म्हणजे कोणाचं काही राहिलं असेल तर आपण आज पहिलं कार्ड एनकरेजमेंट घेतलं, म्हणजे प्रोत्साहन किंवा उत्तेजन अशा अर्थाचं. त्याचा कलर पिंक आहे, मूनस्टोन, आणि ते लंग्सवर म्हणजे काम करतं आपल्या. हा, आणि मग दुसरं अंमल आहे. हा ठीक आहे. आणि त्याच्यानंतरचं पुढचं आपण 23 नंबरचं घेतलं इव्होल्युशन. तर ते पण पिंक कलरचं आहे. ऑब्सिडियन त्याचं ते जेमस्टोन म्हणा किंवा काय आहे, आणि गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टवर ते काम करतं. तिसरं एक्सपान्शन म्हणजे विस्तार, वाढ अशा अर्थाचं घेतलं. ते त्याला आंबर स्टोन सांगितलंय सरांनी, आणि शोल्डर्सवर म्हणजे त्याचा अंमल आहे. आणि मग त्याच्यानंतर फेथ, तर ते येलो कलरचं सिट्रीन नावाचं ते हे सांगितलं, आणि चेस्टवर ते काम करतं म्हणजे छातीवर. आणि विश्वास किंवा श्रद्धा अशा अर्थाने आपण ते यूज करतो. मग त्याच्यानंतर फ्लुइडिटी सांगितलं, त्याचं ग्रीन कलर पेरिडॉट, आणि ते आपल्या नेकवर म्हणजे मानेवर काम करतं असं म्हणता येईल. आणि त्याच्या पुढचं फॉरगिव्हनेस सांगितलंय ना, क्षमा म्हणजे क्षमाशीलता किंवा क्षमा असं. मग त्याचा कलर ब्ल्यू सांगितलाय, टर्कोइज त्याचं ते रत्न किंवा काय म्हणायचं क्रिस्टल, आणि छातीवर म्हणजे चेस्टवर आपल्या अंमल आहे. आणि अजून पुढचं हे फॉर्टिट्यूड घेतलं का सर आपण? नाही ना, घेतलं ना? हा, फॉर्टिट्यूड पण घेतलं. मग त्याचा रेड कलर आहे. पेरिडॉट त्याचं हे आहे म्हणजे काय क्रिस्टल किंवा काय रत्न म्हणायचं. आणि स्टमक म्हणजे आपल्या पोटावर त्याचा अंमल आहे. आणि त्याच्यानंतरचं फ्रीडम, हा मुक्त, हा असा अर्थी पर्पल कलर, आणि क्लिअर कॉर्ड्स, आणि आर्म्सवर त्याचं. पण हे आपलं अजून झालं नाही वाटतं सर. फ्रीडम झालं का? नाही झालं. नाही झालं. हो नाही, त्याच्या आधीपर्यंत झाले फक्त. होय इथपर्यंत. म्हणजे एकंदरीत हे मी तर असं नाही म्हणू सर, मला ह्या कार्डमुळे इतकं म्हणजे आनंद होतोय. तुम्ही आतापर्यंत जे शिकवले, मी रांगोळ्या घरात त्याच्या काढते, मी सगळीकडे असं हाताने आपण म्हणतो ना, रेकी माझं झालेलं आहे ना, तर म्हणजे रेकीनी पण आपण हे करताना म्हणजे जे मेडिटेशन करतो ना, तर ज्यावेळेस आपल्याला गरज असेल किंवा आपल्या मुलांना किंवा जातक जरी आला तरी त्याला न कळतच की ह्याचा त्याला उपयोग होईल म्हणजे इथपर्यंत. आता माझं मी अगदी
एकच मिनिट घेते. मुकेश भाऊ, मी हा तुमची प्रत्येक वेळ क्षमा मागते. तुमचा क्लास असतो. आता माझा भाचा ऍडमिट आहे ना, त्याला थोडासा त्रास झालाय, तर त्याचा पण इतका विश्वास तो म्हणजे त्याच्या आईला, म्हणजे माझ्या बहिणीला सांगतो, आईला सांग, म्हणजे मावशीला सांग पटकन, ती जे शिकते ना त्याच्यातले मला 2 कार्ड दे. मग मी त्याला आज हॉस्पिटलला गेले होते आणि त्यांनी त्याच्या जवळ पण ते अगदी श्रद्धेने म्हणजे असे ठेवले. म्हणजे इतकं म्हणजे कसं, अंधश्रद्धा नाही आपण म्हणत, पण श्रद्धेने आपण काही जरी केलं ना, तर त्या कार्यात 100% यश मिळतं. हा माझा तरी आतापर्यंत म्हणजे मी जसं मला कळायला लागलं ना, आज जे काही माझं वय आहे, तर माझे सगळे कामं म्हणजे श्रद्धेने अगदी पूर्णपणे होतात. आणि म्हणजे सर तुम्ही हे इतकं काय शिकवताय, म्हणजे त्याच्याकडे आम्हाला शब्द सुद्धा नाहीयेत. म्हणजे अप्रतिम शास्त्र आहे आणि खूप खूप सगळ्यांनी ह्याचा उपयोग करा. आपल्याला, आपण आता ज्योतिषी आहोत ना, तर कोणी पण डॉक्टरकडे आलं, त्यांनी आपल्याला औषध जर नाही दिलं, तर मग कसं काय ते म्हणजे त्यांना म्हणजे त्यांचं मनोधैर्य आपल्याला वाढवायचंय. पण आपण ह्या अशा छोट्या नाहीच म्हणता येणार, मी तर ह्याला खूप मोठं शास्त्र म्हणते. तो उपयोग करून त्याचं आपल्याला आत्मबळ वाढवायचंय. बाकी काहीच आपण करणार नाही. आपण तर त्याचं डेस्टिनी तर नाहीच, कोणाच्याच हातात नाही. म्हणजे ज्या भगवंताने लिहिलं तो पण नाही, तर आपण काय बदलणार. पण आपण त्याला एका म्हणजे काय चांगल्या रस्त्यावर नेऊन ठेवून त्याचं मनोधैर्य वाढवू शकतो. म्हणजे ह्या गोष्टी दिसायला खूप छोट्या आहेत, पण त्याच्यात खूप अर्थ दडलाय. आणि म्हणजे आपल्याला सक्सेस पण खूप मिळतं. माझा तर स्वतःचा अतिशय उत्तम अनुभव आहे. सर, आतापर्यंत तुम्ही जे जे कार्ड शिकवले, मी स्वतःसाठी पण वापरते. मला कोणी विचारलं तर त्यांच्यासाठी, आणि ते येऊन सांगतात पण की मॅडम आम्हाला याचा उपयोग झाला. मी सगळ्यांना अगदी नम्र विनंती करते, तुम्ही सर इतकं आपल्याला एवढं शिकवतायत आणि फ्री देतात, कारण फ्री दिलेल्या गोष्टीचं सहसा म्हणजे असं मोल नाही. ऐका नाही सर, बोलू द्या ना मला एकच मिनिट. मी मुकेश हा भाऊंची आधीच माफी मागितली, कारण कुठलीही गोष्ट फ्री मध्ये मिळाली ना, इथे सगळ्यांचं एवढे लोक आहेत त्यांचं आहे ना, तर त्याचं मूल नाही. पण हे इतकं अमूल्य तुम्ही देत आहात की तुम्हाला सुद्धा कदाचित कल्पना नसेल की आपण ह्या म्हणजे विद्यार्थ्यांना काय देत आहोत. आणि हे कार्य आम्ही पण असं पुढे चालू ठेवूच. आणि सर त्यासाठी तुमचे खूप खूप आता धन्यवाद, शब्दच मला कमी आहे, पण तरी खूप धन्यवाद. मुकेश भाऊ, चव्हाण मॅडम, तुमचे पण, सगळ्यांचे इथे जमलेल्या विद्यार्थ्यांचे पण मी खूप खूप आभार मानते. असेच येत राहा, शिकत राहा. सर अजून आपल्याला भरपूर काय 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 शिकवणार आहेत. मला पण त्याची उत्सुकता आहे. सर थँक्यू व्हेरी मच. मनोधैर्य हा जो भाग आहे ना, त्याच्यामध्ये हा असं एक स्पष्टीकरण आहे, तुम्हाला सांगतो मी. हा मनोधैर्य वाढवण्यासाठी तुम्हाला एंजल्सचा पाठिंबा घेणं गरजेचं आहे. येस. दुसरी गोष्ट की जे अम्बिशन्स असतात आपले, बऱ्याचशा अम्बिशन्स आपल्या अपुऱ्या राहतात. म्हणजे आपल्याला काय बनायचं असेल तर कदाचित त्या मनोधैर्याच्या मुळे आपले अम्बिशन्स पूर्ण होत नाहीत. तर त्यावेळेला मी तुम्हाला विनंती करेन की पर्टिक्युलर जो काही तुम्हाला पॅराडॉट सांगितलेला आहे, अंबर सांगितलेला आहे, त्या सगळ्याचे एंजल्स तुम्हाला मिळतील. तर एंजल्स आपण शिकणार आहोत आणि संपूर्ण जे एंजल्स आहेत व्हर्च्युअल डोरियन म्हणून आहे, तर ते एंजल्स मी शिकवणार आहे. आता हा क्लास संपला की तो सुरू करणार आहे. तर त्याचा वापर करून तुम्हाला मनोधैर्य, अम्बिशन तुमच्या ज्या पूर्ण होणार. आता कधी कधी आपली अम्बिशन्स होत नाही पूर्ण, तर त्याला कारण काय की आपली जी मानसिक बळ आहे, पॉवर आहे, विल पॉवर आहे, इन शॉर्ट विल पॉवर. तर त्याच्यामध्ये विल पॉवर हा शब्द फार महत्वाचा आहे. तर ती वाढवण्यासाठी म्हणून तुम्हाला त्याचा उपयोग करणं गरजेचं आहे. That's all. सर, त्या मुली लग्न करायला घाबरतात ना, हो. किंवा लग्न करत नाहीत किंवा घाबरतात, ते चांगलं आहे ना त्यांचं मनोधैर्य वाढायला. दुसरी गोष्ट काय माहितीये मॅडम, की आता आपण आपलं एक अम्बिशन असतं की आपल्याला मोठं व्हायचंय. तर त्याकरता आपल्याला मानसिक बळ नसेल तर आपण पुढे जाऊ शकत नाही. मग अशा वेळेला काय होतं की आपली जी काही व्यवस्था आहे किंवा आपलं नशीब माघार घेतं किंवा काही वेळेला कॉम्प्रोमाइज करावं लागतं, कारण का की त्यामध्ये आपली जी शक्ती आहे ती आपल्यापाशी नसते. तर त्याकरता सुद्धा आपल्याला फुलफिल होण्यासाठी म्हणून ह्या कार्डाचं जे काही सिम्बॉल आहे तर त्याचा वापर करावा अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, धन्यवाद सगळ्यांना. मुकेश भाऊ, ऑल द बेस्ट. थँक्यू. तुम्हाला क्लास लावायचा आहे. हो सर, सर गुड नाईट सर.